हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, बजरंग हनुमान की जय, काशीनाथ महाराज की जय, बोलानंद महाराज की, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। हॅलो मोदी, याच्या कृपेची साठवण नाही, ते कृतांताच्या ठाई मानित. बोला मोदी. अखंड हरिनाम सप्ताह मौजे कुंडली बोला मग आणि वर्ष 22. आपल्या गावामध्ये चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह गेले 21 वर्ष त्या ठिकाणी उलटून गेले. 22व्या वर्षामध्ये पदार्पण झालं आणि 22व्या वर्षाचा आजचा हा 6वा दिवस आणि 6व्या दिवसाची पर्वतीन सेवा ही माझ्यासारख्या त्या ठिकाणी पामराकडे आली. मज पामराशी काय तोरपण पायीचे वान पायी वळे. तुमच्या सर्व गावच्या कृपाशीर्वादामुळं, संयोजक मंडळीच्या कृपाशीर्वादामुळं व तसेच आमचे व्यासपीठ प्रमुख रमेश महाराज मोरे, शिवाजी महाराज मोरे यांच्या कृपाशीर्वादामुळं सर्वांच्या असलेल्या कृपेमुळं मला ही 6व्या दिवसाची पर्वचन रूपी सेवा त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आणि 6व्या रूपी पर्वचन रूपी शेवट असे ओवी ते म्हणजे हे, तरी हे काम क्रोध पाही जयाच्या कृपेची साठवण नाही, ते कृतांताच्या ठाई मानजती. काम आणि क्रोध हे दोन इतके वाईट विकार आहेत, इतके वाईट विकार आहेत. ह्या दोन विकारामुळं माणूस त्या ठिकाणी नरकाला प्राप्त झाले. नव्हे नरकापेक्षाही दुःख यातना त्या ठिकाणी प्राप्त माणसाला कशामुळे प्राप्त झालेले आहे म्हटलं तर काम आणि क्रोध. आणि ह्या कामामध्ये तुम्ही आम्ही साधारण आहोत असे बरेच ज्ञानी माणसं त्या ठिकाणी ह्या कामामुळे त्यांचं आयुष्य त्या ठिकाणी बर्बाद झालं. 10 माणसाचं आयुष्य कामामुळे बर्बाद झालं. जे महातत्वज्ञानी होते, ब्रह्मदेवाचं आयुष्य त्या ठिकाणी कामामुळे गेलं. महादेव, तिसरं त्या ठिकाणी नारद, चौथा चंद्र, 5वा त्या ठिकाणी इंद्र, 6वा असलेला भस्मासूर, 6वा असलेला वाळी त्या ठिकाणी, 7वा असलेला वाळी, 8वा असलेला दुर्योधन, 9वा असलेला रावण आणि 10वा असलेला वसिष्ठ. महातत्वज्ञानी लोक ह्या 10 जणांचं आयुष्य कशामुळे त्या ठिकाणी वाया गेलं म्हटलं तर कामामुळे त्या ठिकाणी वाया गेलं. सर्वांमध्ये तल्लीन असलेले, सर्वांमध्ये परिपूर्ण असलेले त्या ठिकाणी, पण काम आणि क्रोध त्याच्यावर विजय न मिळवल्यामुळं, कामाच्या अहरी गेल्यामुळं आणि आयुष्याची त्या ठिकाणी काय झाली म्हटलं तर वाटोळ झालं. वाटोळ आयुष्याचं संपूर्ण विल्हेवाट त्या ठिकाणी झाली. कशामुळं
की आपण त्या ठिकाणी काम आणि क्रोध याला ताब्यात न ठेवल्यामुळे. काम आणि क्रोध इतके वाईट विकार आहेत, इतके वाईट विकार आहेत त्या ठिकाणी. ह्या विकारावर ताबा ठेवलावाच लागतो ना. ताबा ठेवलं तरच आपला असलेला मनुष्याचा जन्म त्या ठिकाणी सुरळीत जातो, सुरळीत. एकदा काय झालं, वशिष्ठ त्या ठिकाणी आणि वशिष्ठांच्या आश्रमामध्ये विश्वामित्र गेले. वशिष्ठाने विश्वामित्राचा षोडशोपचारी पाहणोपचार त्या ठिकाणी केला. सुंदर प्रकारचा पाहणोपचार केला. पंचपक्वानाचं जेवण त्या ठिकाणी घातलं. पण विश्वामित्र परत येत असताना विश्वामित्राच्या मनामध्ये त्या ठिकाणी पाप आला. कारण वशिष्ठाने एवढं सर्व ते कामधेनू नावाची गाय त्या ठिकाणी आणलेली होती. विश्वामित्राला असं वाटलं आपण एवढी गाय घेऊन जावं. पण वशिष्ठाकडे भरपूर ज्ञान, तेजस्वी दैदिप्यमान आणि त्या असलेल्या ज्ञानामुळं त्याने मंत्राचा उपचार केला. तिथं सैन्य भरपूर तयार झालं आणि त्या सैन्यामुळे विश्वामित्राला त्या ठिकाणी पराभव पत्करावा लागला. विश्वामित्राने त्यावेळेस विचार केला. तो म्हटला, तपश्चर्याच्या पुढची कुठलीच साधना नाही. आपण तपश्चर्या केलं पाहिजे. कारण तपश्चर्याच्याच बळावर त्यानं मला त्या ठिकाणी परत वाट लावलेलं आहे. तपश्चर्याशिवाय साधनाच नाही. म्हणून त्या ठिकाणी विश्वामित्र तपश्चर्या करण्यासाठी बसला. तपश्चर्याला बसल्यानंतर अशा प्रकारची तपश्चर्या करू लागला की खडतर खडतर प्रकारची तपश्चर्या. 20,000 वर्ष विश्वामित्राने तपश्चर्या केली. 20,000 वर्ष. त्यावेळेस त्या ठिकाणी इंद्राला चिंता पडली. एवढी जर विश्वामित्राने तपश्चर्या केलं तर माझं त्या ठिकाणी इंद्रपद जाईल. म्हणून इंद्राने काय केलं, मेनकेला त्या ठिकाणी पाठवलं. मेनकेला आणि मेनका आली. मेनका आल्यानंतर 20,000 वर्षाची तपश्चर्या विश्वामित्रानं केलेली होती. त्या मेनकेला विश्वामित्रानं बघितलं. त्या ठिकाणी 20,000 वर्षाची केलेली तपश्चर्या पाण्यामध्ये त्या ठिकाणी गेली. काम अनावर त्या ठिकाणी झाला. कामावर ताबा त्या ठिकाणी नाही राहिला आणि त्या असलेल्या 20,000 वर्षाच्या तपश्चर्याला आळा फक्त त्या मेनकीमुळे त्या ठिकाणी बसला. विश्वामित्राने त्या ठिकाणी विचार केला, अरे मी काय केलं म्हटलं. त्या ठिकाणी 20,000 वर्ष तपश्चर्या केलो, पण 20,000 वर्ष केलेली तपश्चर्या एक कामामुळे त्या ठिकाणी वाया गेली. परत एकदा आपण तपश्चर्या करू म्हटलं. त्या ठिकाणी परत तपश्चर्याला बसला. परत 20,000 वर्ष तपश्चर्या केला. परत इंद्राने त्या ठिकाणी रंभा पाठवली. रंभा. दुसऱ्या वेळेस राग आला. राग त्या रंभेला श्राप दिला, भस्म केला. परत पश्चाताप झाला. काय म्हटला, मी कामावर विजय मिळवलो पण मला क्रोध त्या ठिकाणी अनावर झाला. 20,000 वर्षाची तपश्चर्या माझ्या एका क्रोधामुळे त्या ठिकाणी लयाला गेली. परत तपश्चर्या करू म्हटला. परत तपश्चर्याला बसला आणि नंतर 20,000 वर्ष तपश्चर्या केली. 60,000 वर्ष त्या ठिकाणी तपश्चर्या केली विश्वामित्रांनी. 60,000 वर्ष. मला काय सांगायचे की 40,000 वर्षाची केलेली तपश्चर्या फक्त काम आणि क्रोध ह्या दोन असलेल्या विकारामुळे वाया गेली. 40,000 वर्षाची केलेली तपश्चर्या. म्हणून काम आणि क्रोध हे अत्यंत वाईट विकार आहेत माणसामध्ये, अत्यंत वाईट. आणि हे काम आणि क्रोध ह्या विकारावर जर आपल्याला ताबा मिळवायचा असला, ह्या विकारावर त्या ठिकाणी जर स्थिर करायचं असलं तर आपल्याला एकच उपाय ते म्हटलं तर भगवंताचं नाम. भगवंताच्या नामाशिवाय दुसरा तिसरा पर्याय त्या ठिकाणी आपल्याकडे नाही. भगवंताच्या नामाचं जर आपण चिंतन केलं, भगवंताचं नामस्मरण चिंतन केलं, काम आणि क्रोध नावाचे विकार आपोआप त्या ठिकाणी बाजूला जातात. म्हणून भगवंताच्या नामाचं चिंतन आपण अखंड करायला पाहिजे. अखंड, न खंड पडू देता. एक झालं. 3 ते 4 उदाहरणं आपण त्या ठिकाणी बघू. दुसरं असलेलं उदाहरण त्या ठिकाणी इंद्राचं बघू. इंद्राचं अहिल्या होती त्या ठिकाणी. अत्यंत सुंदर सुंदर असलेली अहिल्या होती. आणि अहिल्याच्या वडिलांनी त्या ठिकाणी सांगितलं की जन पृथ्वीची प्रदक्षिणा करून येईल त्याला मी माझी असलेली मुलगी देईन. सगळ्या असलेल्या देवलोकामध्ये पैंज लागली. सगळे देवलोक आले. कारण अहिल्या ही विश्वसुंदरी होती त्या ठिकाणी. इतकी सुंदर होती, इतकी सुंदर होती, तिच्या रूपाकडे पाहिलं तर पाहतच राहावं एवढं सुंदर रूप होतं. सर्व लोक आले. इंद्र आला, चंद्र आला, सर्व गंधर्व आले, सर्व देवलोक त्या ठिकाणी आले आणि सर्व पैज करू लागले की मी जिंकणार, मी जिंकणार, मी जिंकणार. आणि सगळ्यांनी त्या ठिकाणी ठरल्याप्रमाणे पृथ्वीची पर्यटना करायला सुरुवात केली. सर्व देवलोक आपापल्या पर्यायाने सुरू केले. पण इकडे असलेले गौतम ऋषी त्या ठिकाणी सकाळी सकाळी उठले. त्या ठिकाणी 4 वाजता. माणसाने सकाळी लवकर त्या ठिकाणी उठावं.
4 रात्रीचे प्रहर त्या ठिकाणी असतात. 4 प्रहर. पहिल्या प्रहरामध्ये त्या ठिकाणी भोजन घरचं काम असतं. दुसरा प्रहर तो असतो तो त्या ठिकाणी भोगाचा असतो. तिसरा प्रहर तो चोराचा त्या ठिकाणी असतो. तिसरा प्रहर हा चोरी करणाऱ्याचा असतो त्या ठिकाणी. म्हणून कुठं गावालाही जर गेलं तर 9 वाजेपर्यंत 9:30 वाजेपर्यंत जावं. 10च्या पुढे जाऊ नये त्या ठिकाणी. 10च्या पुढे गेलं तर चोर समजलं जातं त्या ठिकाणी. तिसरा प्रहर 12 जो प्रहर असतो तो चोराचा त्या ठिकाणी प्रहर बांधला जातो. तू कैसा कोण आहेसी, मध्यरात्री का आलासी, पर्वती सैरा विचरूसी, आज्ञा कोणाशी कुशिली. एक म्हणती कुस्ता काय, धरा बांधा हात पाय, मध्यरात्री विचारत आहे तस्कर होय सर्वता. रात्रीच्या टाइमाला आल्यावर कोणीच त्या ठिकाणी म्हणत नाही. चोराशिवाय दुसरा मार्गच नाही. महारुद्राला ज्यावेळेस द्रोणागिरी पर्वतावर औषधी आणण्यासाठी गेले त्यावेळेस गंधर्वांनी बोललेलं वाक्य आहे. अरे काय विचारता म्हटले, मध्यरात्रीच्या टाइमाला आलेला म्हणजे चोर आहे. मध्यरात्री कोण येतं? मध्यरात्री का साधू संत हिंडतात का? मध्यरात्री का तपस्वी हिंडतो का? मध्यरात्री जो कार्यक्रमणा करतो तो चोर असतो. आणि कालच महाराजांनी चोराचं उदाहरण दिलं. 1 लिटर ताक पिल्यामुळं काय झालं. अरे चोर आहे म्हटले चोर. आणि 3 ते 6 जो कार्यक्रम असतो त्या ठिकाणी 3 ते 6 जी वेळ असते ती ब्रह्ममुहूर्ताची वेळ आहे. 3 ते 6 काकडा म्हणण्याची वेळ असते. आमचे गुंडेराव ढोबळे त्या ठिकाणी उत्तम प्रकारचा काकडा त्या ठिकाणी म्हणते. 3 ते 6 वेळेमध्ये 4:15ला त्या ठिकाणी गौतम ऋषी उठलेले होते. मी उभे काकड्यातला अभंग आठवला त्या ठिकाणी जाता जाता. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा, झाला अरुण उदय सरली निद्रेची वेळा. साधू संत मुनी अवघे झाले ती गोळा, सोळाशे जे शुक आता पाहू द्या मुख कमळा. रंगमंडपी महाद्वारी होतसे दाटी, मन उताविळ रूप पाहावया दृष्टी. राई रुक्माबाई तुम्हा येऊ द्या दया, सेजे हालवूनी जागे करा देवराया. गरुड हनुमंत पुढे पाहते वाट, स्वर्गीचे सुरवर घेऊन आले बोबाट. झाले मुक्त द्वार लाभ झाला सकळा, विष्णुदास नामा उभा घेऊन काकडा. सुंदर सुंदर प्रकारचा काकडा असतो त्या ठिकाणी. लवकर उठायची सवय असतो माणसाला त्या ठिकाणी. कोण येवो न येवो त्या ठिकाणी सुंदर प्रकारचा काकडा त्या ठिकाणी आपल्या असलेल्या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये गोड 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 प्रकारचा काकडा. तो असलेले गौतम ऋषी त्या ठिकाणी उठले, स्नान केलं आणि त्यांना गाय दिसली. गाय आणि त्या गायची त्या ठिकाणी प्रदक्षिणा करू लागले. गायची कोण? गौतम ऋषी. गायची प्रदक्षिणा करू लागले. गायला कधीच मुसर पाजू नये बरं का, पाप लागते त्या ठिकाणी. मी असंच एका गावामध्ये म्हणतो गायला कधी मुसर पाजू नये. मला खाली उतरल्यानंतर एकाने विचारलं, महाराज तुम्ही पाजवलं का नाही? आम्हाला का प्रश्न कमी विचारतात का? मी म्हटलो मला जोपर्यंत कळालेलं नाही तोपर्यंत पाजवलं, पण जेव्हा मला कळाले की गायला मुसर पाजू नये पाप लागते तेव्हापासून सोडून दिला. गायला मुसर का पाजू नये ते सांगतो. कारण त्या गायीच्या असलेल्या शरीरामध्ये सर्व देवता आहेत. हिंदू धर्माचा आपण गायीला त्या ठिकाणी काय समजतो? हिंदू धर्माचं दैवत म्हणजे गाय त्या ठिकाणी आहे. सर्व देवता गायीच्या शरीरामध्ये आहे. म्हणून आपण खाल्लेलं मुसरांना गायला पाजवायचं का? किती पाप आहे ते? किती पाप लागलं जाते विचार करायचा आपण त्या ठिकाणी. अत्यंत पाप लागलं जातं. म्हणून गायीला कधीच त्या ठिकाणी मुसरा पाजवायचं नाही. कधीच. गायला जर पाजवायचं असलं तर पीठ घालून पाणी पाजवा, पेंड घालून पाजवा त्या ठिकाणी. कुठल्याही प्रकारचं कडधान्य घालून पाजवा, पण मुसरं कधी पाजवू नका. कारण मुसरं पाजवलं तर गायला पाप लागलं जातं. म्हणून गायला मुसरं पाजवायचं. आणि त्या गायची प्रदक्षिणा गौतम ऋषी करत होते. आपण कशावर बोलू लागला? तरी हा काम क्रोध पाहि या विषयावर त्या ठिकाणी बोला. मग प्रदक्षिणा करत असताना
कोण पाहिलं म्हटलं तर त्या अहिल्याच्या वडिलांना पाहिलं. आणि अगोदर त्या ठिकाणी मुली द्यायचं म्हटलं तर यत्न होत होतं, पण होत होते त्या ठिकाणी, संवर होतं याचं. सीतेचं संवर झालं तेव्हा रामाला त्या ठिकाणी सीता मिळाली. जनकानं ठरवलं होतं हे धनुष्य जन उचलत त्याला मी सीता देईन. रावण उचलण्याचा प्रयत्न केला, स्वतःच्या छातीवर घेऊन पडला, रामाला देखवलं नाही. राम गेला त्या ठिकाणी, त्या धनुष्याचे 2 तुकडे केले तेव्हा रामाला त्या ठिकाणी सीता मिळाली. द्रौपदी सुद्धा अर्जुनाला त्या ठिकाणी संवर केल्यानंतरच मिळाली. द्रौपदीचं सुद्धा संवर त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं. द्रौपदीचं काय संवर होतं की खाली पाण्यामध्ये पाहायचं, वरी त्या ठिकाणी मासा फिरत होता, मासा, आणि त्या फिरणाऱ्या माशाला आणि त्याच्या डाव्या डोळ्यामध्ये बाण लागला पाहिजे. फिरणाऱ्या माशाचा, मासा स्थिर नव्हता, फिरत होता, खाली पाहून वरी बाण सोडायचा, आणि जर डाव्या डोळ्यातच बाण लागला तर त्या ठिकाणी द्रौपदी, नाही तर नाही. म्हणून तर अर्जुनाला त्या ठिकाणी धनुर्विद्येमध्ये पारंगत म्हणलेले आहे. पदवी मिळते का कुठली पण त्या अर्जुनाने तो पण पूर्ण केला, म्हणून अर्जुनाला द्रौपदी मिळाली होती. तसेच त्या ठिकाणी अहिल्याला पण त्या ठिकाणी म्हटलेलं होते की जनपृथ्वीची प्रदक्षिणा करीन मी, त्याला माझी असलेली लेख. आणि गौतम ऋषीला पाहिलं, कोण त्या अहिल्याच्या वडिलांनी. काय म्हटलं त्या ठिकाणी, काय साधू, काय मुनी, काय शांतता, काय स्वभाव त्या ठिकाणी. आणि त्यानं हे सगळे गेले होते पृथ्वी पर्यटन करायला, आणि हिने येण्याच्या अगोदरच गौतम ऋषीचं आहिल्याचं लग्न लावून दिलं. हे सगळे त्या ठिकाणी फिरत फिरत गेले, आणि सगळ्यात पहिलं कोण आला म्हटलं तर इंद्र त्या ठिकाणी आला. धावत पळत धापा टाकत आला. ते जर पुन्हा पाहिलं तर काय, अहिल्याचं लग्न झालं. इंद्राला अतिशय राग आला, अतिशय राग. इंद्र म्हटला तुम्ही पण लावला, हे कसं काय केला. अरे त्यानं म्हटलं तुम्ही मी एक पृथ्वीची प्रदक्षिणा जन करून येईल त्याला मुलगी देतो म्हटलेलं होतं, यांनी 3 वेळेस पृथ्वीची प्रदक्षिणा केला. 3 वेळेस पृथ्वीची प्रदक्षिणा केला म्हणून मुलगी दिलेला आहे. माझं काही चुकलेलं नाही, शास्त्र काढून बघ. शास्त्रामध्ये जर मी चुकीचा ठरलो तर मला दोष त्या ठिकाणी येते. पण इंद्राला ते पटलं नाही. माणसाला राग आला का काहीच पटत नाही, काहीच. कितीही चांगलं सांग द्या, राग आला की माणसाला पटत नाही. बघा तुम्ही, रागात माणूस असला त्याला कितीही समजवण्याचा प्रयत्न करा, ऐकत नाही एक माणूस. इंद्राला इतका राग आला, नाही म्हटला मी या गोष्टीचा बदला घेणारच म्हटला इंद्राने. एक ना एक दिवशी या गोष्टीचा बदला घेणार, आणि इंद्र निघून गेला. आणि गौतम ऋषीचं अहिल्याचं त्या ठिकाणी आपला असलेला संसार चालू झालेला. बरेच दिवस निघून गेले, आणि एके दिवशी इंद्र संधीच पाहत होता की मला कधी संधी मिळेल. कारण कामावर ताबाच नव्हता ना, कामाच्या आहारी गेलेला माणूस होता, कामावर ताबाच. मी कधी त्या अहिल्याचा भोग घेईन, कधी त्या ठिकाणी माझ्या वासना पूर्ण होईल, असं म्हणत म्हणत बरेच दिवस गेल्यानंतर एके दिवशी त्या ठिकाणी गौतम ऋषी स्नानासाठी गेले. आणि त्यावेळेस इंद्रानं काय केलं, गौतम ऋषीचं रूप धारण केलं आणि अहिल्याच्या घरामध्ये त्या ठिकाणी आलं. आणि अहिल्याला त्या ठिकाणी भोग मागवला. अहिल्या म्हटली तुम्ही ऋषी आहात, ज्ञानी आहात, पहाटेची वेळ त्या ठिकाणी ब्रह्ममुहूर्ताची वेळ आहे, हे कर्म अनुचित आहे. पण इंद्रानं काही ऐकलं नाही. मी तुझा पती आहे आणि पतीची इच्छा ही पत्नीला पूर्ण करावं लागते. अहिल्याचा नाविलाज झाला. इंद्रानं अहिल्याला भोग दिलं. नंतर अहिल्याला कळालं आणि अहिल्यानं इंद्राला त्या ठिकाणी पाठवून दिलं. पण गौतम ऋषी आले, जे ऋषी ज्ञानी तपस्वी असते त्यांना न सांगता सर्व कळू देतात. अहिल्याकडे पाहिल्याबरोबर गौतम ऋषीला कळाले की इथं पतिव्रता असलेला धर्मभ्रष्ट झालेला आहे. पाहिल्याबरोबर न सांगता राग आला गौतम ऋषीला, अहिल्याला श्राप दिला, तू शिळा होऊन पडशील. आणि इंद्राला श्राप त्या ठिकाणी दिला की तुझ्या अंगाला 1000 छिद्र पडतील, 1000 छिद्र. कशामुळे, कामाच्या वासनेच्या आहारी गेल्यामुळे त्या ठिकाणी 1000 छिद्र इंद्राला पडले, 1000 छिद्र. कशामुळे, कामावर ताबा नसल्यामुळं, कामाच्या आहारी गेल्यामुळं 1000 छिद्र इंद्राला त्या ठिकाणी पडले. प्रत्येक छिद्रामधून रक्त गळू लागलं, पू गळू लागलं. एवढी दुःख यातना मरणापेक्षाही कठीण यातना इंद्राला भोगावं लागली. कशामुळे, कामाच्या आहारी गेल्यामुळे त्या ठिकाणी, कामावर ताबा नसल्यामुळे त्या ठिकाणी. एवढं वाईट असलेला काम त्या ठिकाणी आहे, एवढा घातक काम आहे त्या ठिकाणी. अहो कामाने त्या ठिकाणी देवादिकाला सोडलेले नाही, ब्रह्मदेवाला सुद्धा कामाने सोडलेले नाही, चंद्राला सोडलेलं नाही, महादेवाला सोडलेलं नाही. इतका वाईट त्या ठिकाणी काम आहे. त्या कामाची घायाने ब्रह्माकन्येशी धरू जाय. चंद्र काळा झाला त्या ठिकाणी, इंद्राला भग पडली त्या ठिकाणी. नारद भजनाचा चाळा चुकला. कशामुळे, काम
दुसऱ्या कोणत्याच गोष्टीमुळे नाही, फक्त कामाच्या त्या ठिकाणी आवडी गेल्या. एवढा काम घातक आहे, एवढी वासना त्या ठिकाणी घातक आहे. किती वासना घातक आहे त्या ठिकाणी. अत्यंत वाईट प्रकारचा काम, अत्यंत वाईट प्रकारचा. आणि हे काम आणि क्रोध जर ताबा मिळायचा असलं तर फक्त देवाच्या नामाचं चिंतन, दुसरा काहीच उपाय नाही. तुका म्हणे मन भरिले विठ्ठले, काम क्रोध केले घरले. काम आणि क्रोध आपोआप निघून जातात. जर विठ्ठलानं आपलं मन भरलं, देवाच्या नामाच्या स्मरणानं जर मन भरलं, आणि काम क्रोध विकार राहतच नाही. कारण संताला काम क्रोध काहीच करू शकत नाहीत, काहीच त्यांच्या जवळ सुद्धा जाऊ शकत नाही. आणि जे माणूस बघा, ज्या माणसाची कीर्ती असते त्या माणसाला दुःख तितकंच भोगावं लागतं. ज्या झाडाला आंबे लागतात त्याच झाडाला दगड खावं लागतं. आंबे न लागणाऱ्या झाडाला कोणीच दगड मारत नाही, पण ज्या झाडाला आंबे लागतात त्या झाडाला कोणीही दगड मारतं. कोणी जया अंगी मोठेपणाने त्या यातना करते. म्हणून महाराज म्हणून घेणं सोपं नाही. महाराज झाल्यानंतर महाराजाचं सुद्धा पालन करावं लागतं. एक महाराज होता आणि एका गावात त्या ठिकाणी गेला. असंच महाराज असल्यामुळे अंगाने त्या ठिकाणी जाड जूड आणि 4 पोरं वाट्यावर बसलेले होते. 4 पोरं. पहिल्या पोरानं म्हटलं, काय महाराज आहे राव, म्हटलं त्या ठिकाणी गोल घुमट काय आकृतीच आहे. दुसरं म्हटलं, घरचं खात नाहीत रे, घरचं खात नाहीत. तिसरं म्हटलं, रोज एका गावाला जातात यांना काय. असं मंजू कोणाचं महाराज त्यांच्या जवळ आला. शेवतो बसा त्या महाराजाला समोर बघितलं, असे महाराज बक्कळ पाहिला. रोज एका गावाला जायला लागले आणि भातवर नुकते खायला लागले. किती अवघड आहे. पण इतकं ऐकून घेऊन तो महाराज गप्प गेला तर महाराज, आणि इतकं ऐकून घेऊन काम त्या पोराला जर काही म्हटला तर सर्व लोकांचा दोष कुणावर? महाराज. अहो तुम्ही तर महाराज आहो की, त्यांना कळत नाही, तुम्हाला कळत नाही का? तुम्ही तर महाराज आहो की, तुम्ही तर ज्ञानी आहो की, ते काय मुलंच मुलं. तसं ज्या झाडाला फळ जास्त लागतं त्याला यातना कठीण सहनच करावं लागते. त्या ठिकाणी ज्यानं मोठं होतं त्याला यातना कठीण सहनच करावं लागतं. तुकाराम महाराजाला सुद्धा बऱ्याच यातना झाल्या, बऱ्याच यातना. कारण तुकाराम महाराजाला काहीच आवडत नव्हतं, काहीच. फक्त एक विठ्ठल नाम, विठ्ठल नाम, विठ्ठल नाम. आणि भरपूर छळण्याचा प्रयत्न केला साधू संतांनी. साधू संतांनी तर केलाच केला, पण एक बाई त्या ठिकाणी तुकाराम महाराजाला छळायला. बाई. आणि तुकाराम महाराजाच्या जवळ आले. नाना प्रकारचे अश्लील चाळे तुकाराम महाराजाच्या समोर करू लागले. त्या ठिकाणी तुकाराम महाराजाला त्या ठिकाणी उत्तेजना देऊ लागले. तुकाराम महाराजांनी हात जोडला, हात पायावर मस्तक ठेवलं. जाई ओ माये न करी साया, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. माय म्हटलं, तुझा प्रयत्न माझ्या पुढे फेल आहे म्हटलं. त्या ठिकाणी सायास करू नको. आम्ही विष्णुदास म्हटलं, मी म्हटलेला नाही, आम्ही म्हटलं. आम्ही शब्दात भरपूर ताकद आहे. मी आणि आम्ही या शब्दामध्ये बरेच फरक आहे. मी म्हटलं की संपलं, मी सप्ताह केलं म्हटलं की संपलं. आम्ही सर्व मिळून सप्ताह केलं, ते सिद्धी लागेल. हनुमंतानं सुद्धा त्या ठिकाणी भरताला राम समजून त्या ठिकाणी म्हटलं. त्या ठिकाणी मुहूर्त एक राहतो छते, क्षणी आम्ही तो औषध देतोय. उठवितो सौमित्रा ते रावणा ते मागे. आम्ही एक एक गोळांगुळ गिळू शेको ब्रह्मांड गोळ, कायसे रावणाचे फळ. अरे मी एकटाच बलशाली नाही म्हटला रामा, माझ्यासारखे अखंड बलशाली वानर तुझ्या जवळ असताना त्या मरक्या रावणाला घेऊन का आला? मला काय सांगायचे? आम्ही म्हटलं, मी म्हटला ना. तसं तुकाराम महाराजांनी म्हटलं. मग आम्ही म्हटलं तर कोण कोण आले? ज्यांनी ज्यांनी गळ्यात माळा घातलेत त्यांनी सर्व त्या ठिकाणी आले. जेवढे गळ्यात माळा घातलेत तेवढे जर त्या पद्धतीनं वागत असले तर विष्णूदास, त्या असलेल्या पद्धतीने वागत असले. जायो माई न करी सायसन, आम्ही विष्णुदास तैसे. जेवढ्याने गळ्यामाळ्यामध्ये माळा घातले, जेवढे महाराज म्हणून घेते तिने त्याच रणानं वागले तर त्या ठिकाणी ते महाराज. अन्यथा नाही. तू प्रयत्नच करू नको म्हटला. त्या ठिकाणी तू माझी माय आहेस म्हटला, आणि मीच हे देवाला प्रार्थना करतो की पुढच्या जन्मामध्ये तुझ्याच पोटाला त्या ठिकाणी. एवढा प्रयत्न त्या ठिकाणी तुकाराम महाराजाला छळण्याला ते पैकी, एवढा प्रयत्न. पण जे साधू संत असतात त्यांनी काम आणि क्रोध आपल्या हातामध्ये धरते, ताब्यामध्ये असतात. त्यांना काम क्रोध काहीच करू शकत नाही, कारण त्यांचं हृदय विठ्ठलानं भरलेलं असतं. काम क्रोध बंदी खाणी.
तुका म्हणे दिले आम्ही गोसावी. कारण हे साधू संतच करू शकते, त्यांच्याशिवाय दुसऱ्या तिसऱ्याकडे पर्यायच नाही त्या ठिकाणी. एवढं काम वाईट, एवढं वाईट विकाराचं असलेला काम, एवढं नाना प्रकारचे छळा म्हणून त्या ठिकाणी आले, पण त्याच्यावर ताबा कोण तुकाराम महाराजांनी. आणखी एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. एक साधू होता, साधू अत्यंत तपस्वी साधू. आणि साधू जात असताना गंगेच्या काठाला त्या ठिकाणी आला. दुपारी 11-12चा टाइम झालेला होता. गंगा भरून होती त्या ठिकाणी आणि अलीकडून पलीकडे जाण्यासाठी नावेची गरज होती. नावेची दोन्ही बाजूला झाडी होती आणि नावेची गरज होती. आणि अलीकडल्या बाजूला असलेले नाव सर्व झाडाला बांधलेले होत्या, कोणीच त्या ठिकाणी नव्हत्या. एकच असलेली त्या ठिकाणी नाव होती, तीही पलीकडल्या बाजूला होती. आणि तो साधू बघितला, पलीकडल्या बाजूला एक नाव आहे. त्या साधूने हात केला आणि त्या पलीकडल्या बाजूला असलेल्या नावामध्ये जे बसलेली होती मुलगी त्या ठिकाणी होती, तिनं म्हटले पलीकडे यायच्या का? त्या साधूने हाताने सांगितले यायच्या. ती असलेली पलीकडली नाव अलीकडे आणली आणि तो साधू त्या ठिकाणी त्या असलेल्या नावामध्ये बसण्यासाठी सिद्ध झाला. तपश्चर्या केलेला साधू होता, महान तपस्वी साधू. नावामध्ये बसला, नाव अर्ध्यामध्ये गेले. साधूच्या मनामध्ये काम उत्पन्न त्या ठिकाणी झालं. काम साधूने ती असलेली 18 वर्षाची मुलगी त्या ठिकाणी होती आणि हा साधू तपस्वी होता. साधूच्या मनामध्ये काम उत्पन्न झाला. साधूने त्या मुलीच्या हातावर हात स्पर्श केला. मुलीने सांगितलं तुम्ही हे चुकीचं करता, तुम्ही हे चुकीचं करत आहात. त्यानं म्हटलं मी काहीच चुकीचं करत नाही, मला तुझ्यासोबत लग्न करायचं. लग्न केलं त्या मुलीसोबत साधून. कुठं? तिथंच त्या ठिकाणी. लग्न केल्यानंतर परतच असलेली साधूची काम वासना उत्पन्न झाली आणि साधू म्हटलं मला आता रती सुख पाहिजे. मासे विकणाऱ्याची मुलगी होती. मासे विकणाऱ्याच्या मुलीने सांगितलं आपण जेवढे जेवढे पाप करतो तेवढे सर्व पाप फेडण्यासाठी लोक गंगेमध्ये येतात आणि आपण ह्या गंगेमध्ये असला अनुचित कर्म करायचं का म्हटलं. मग हे पाप कुठं फेडायचं? हे पाप आपण कुठं फेडायचं? तुला या गंगेमध्ये अनुचित कर्म करायचं नाही ना म्हटलं साधू. नाही. त्या साधूकडे एवढी ताकद होती, एवढी ताकद होती, त्या साधूने तपश्चर्याच्या बळावरती असलेले नाव आकाश मार्गाला घेऊन गेले. कशावर? तपश्चर्याच्या बळावर आकाश मार्गाला घेऊन गेला आणि तिथं गेल्यानंतर तिला रथेशोक मागितला. तिनं म्हटलं आपण भारतीय संस्कृतीचे आहात आणि भारतीय संस्कृतीमध्ये दिवसा भोग देणं हे त्या ठिकाणी शास्त्राला प्रमाण नाही. पापाचं पात्र त्या ठिकाणी आहे. आघात अपराध आपले होतील आणि ते पाप आपण कुठं फेडायचं? त्यानं म्हटलं ही गोष्ट तुझी खरी आहे. सूर्याला त्या साधूने आज्ञा केली. सूर्य अंधार पडला. 2 वाजता अंधार पडला. किती ताकद असेल त्या साधू त्यात. 2 वाजता अंधार पडला त्या साधूने. 2 वाजता. आता तरी तिनं म्हटली ही भी योग्य नाही म्हटली. रात्र आहे मान्य आहे, पण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असं ठरलेलं असतं की लग्न झाल्यानंतर अगोदर कुलदैवताचं दर्शन घ्यावं लागतं. सर्व देवदैवताचं दर्शन घ्यावं लागतं, मग नंतर त्या ठिकाणी आपण रतीसू घेतो. तोपर्यंत घेता येत नाही. साधू म्हटलं ही तुझी इच्छा पूर्ण करतो. साधूनी एक चुटकी वाजवली. 33 कोटी देवाला आणून बाजूला उभं केलं. किती? 33 कोटी देवाला घे म्हटलं. एक तुला देवाचं दर्शन घ्यायचं होतं ना, जेवढ्या देवाचं दर्शन घ्यायचं तेवढ्या देवाचं दर्शन घे. सर्व देवाचं दर्शन त्या ठिकाणी घेतलं. मग आता मला काय सांगायचं माहिती आहे का? ज्या साधूमध्ये इतकी ताकद आहे, जो साधू पाण्यातली नाव आकाशाला घेऊन जाऊ शकतो, जो साधू दिवसा सूर्याला त्या ठिकाणी अंधारामध्ये लपवू शकतो, जो साधू एका असलेल्या चुटकीमध्ये सर्व देवाला आणू शकतो, तो साधू त्या ठिकाणी काम जिंकू शकलेला आहे. कामावरच आव्हान आहे, त्याच्यामुळे एवढं सर्व करावं लागलं. काम जिंकू शकलेलं नाही काम त्या ठिकाणी. आणि तो साधू दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून पाराशर मुनी त्या ठिकाणी होते. पाराशर मुनी आणि त्यांच्यापासूनच वेदव्यासाची निर्मिती झाली. पाराशर मुनी होते. एवढे तेजस्वी, एवढे दैदिप्यमान साधू आणि त्यांच्यापासून वेदव्यास झाले. त्या वेदव्यासापासूनच सर्व निर्मिती त्या ठिकाणी झाली. माणूस सर्व करू शकतो, काम आणि क्रोधावर कधीच ताबा ठेवू शकत नाही. बघा राग यावं माणसाला, इष्टाला धरा पण मला धरणी म्हणते एक माणूस. मी असं बरेच वाक्य ऐकले. राग आल्यानंतर एवढी ताकद, एवढी तपश्चर्या, एवढं सर्व सामर्थ्य असून कामावर त्या ठिकाणी ताबा नाही, क्रोधावर त्या ठिकाणी ताबा नाही. किती ताकद होती साधूकडे, एवढी ताकद होती,
एवढी तपश्चर्या त्या ठिकाणी होती, सर्व करू शकत होता. पण काम आणि क्रोध त्या ठिकाणी ताब्यामध्ये नव्हते. जोपर्यंत काम आणि क्रोध आपल्या ताब्यामध्ये राहत नाही ना, तोपर्यंत भगवंताची सुद्धा आपल्याला प्राप्ती होत नाही. आणि तुम्हाला एक सांगतो, ज्याला परमार्थ जास्त आवडतो त्याचं काम आणि क्रोध आपोआप कमी होत जातो. आपोआप परमार्थ जितका आवडला जातो तितका संसार आपोआप कमी होत जातो. आणि जितका संसार आवडला जातो तितकं काम क्रोधही अधिक होतो आणि परमार्थ बाजूला त्या ठिकाणी सारला जातो. परमार्थाची ओढच राहत नाही. ज्याला काम क्रोध आणि संसार आवडतो त्याला परमार्थाकडे जातच नाही. आणि ज्याला अत्यंत परमार्थ आवडतो, परमार्थाविषयी तळमळ असती, रात्रंदिवस देवाविषयी तळमळ असती, काहीतरी जाणून घेण्याचं, देवाचं नाना प्रकारचं स्वरूप बघण्याचं, काहीतरी देवाविषयी माहिती घेण्याचं असतं, त्याला संसार आपोआप त्या ठिकाणी कमी होत असतो. काम क्रोध आपोआप निघून जातात त्या ठिकाणी. विकारच राहत नाहीत काम आणि क्रोध. अहो काम क्रोधाने देवाधिकाला सोडलेलं नाही. एवढे काम आणि क्रोध वाईट आहेत त्या ठिकाणी. आणि ह्याच्यावर ताबा मिळवायचा असलं तर एकच उपाय आहे, ते म्हटलं तर भगवंताचं नामस्मरण. दुसरं तिसरं काय नाही फक्त. आणि ते भगवंताचं नामस्मरण करा. आपल्याला कुठं जायची गरज नाही. आईची बैसुनी करा एकच आवडी आनंद. कुठे जायची गरज आहे? बसल्या ठिकाणी सुद्धा आपण देवाचं नाव घेऊ शकतो. कुठेही देवाचं नाम स्मरण करू शकतो. पण आपण ते करत नाही. आपण जे करायचे ते करत नाही आणि जे नको ते केल्याशिवाय राहत नाही. जे करायचे ते आपण कधीच करत नाही आणि जे नको आहे का त्याच्या मागे आपण लागतो. एक ॲप आहे आपल्या मोबाईलमध्ये ग्रंथ संपदा म्हणून. ते जर ॲप आपण जर घेतलो तर पूर्ण अभंग येतात. एकच अभंग नाही, गाथा, संपूर्ण ज्ञानेश्वरी, संपूर्ण हरिपाठ, इतकंच नाही, एकनाथ महाराजांचे अभंग त्या ठिकाणी संपूर्ण जेवढे आहेत तेवढे 18 त्या ठिकाणी आहेत. आरत्या संपूर्ण आहेत, काकडा आहे, सर्व त्या ठिकाणी आहे. एकच ॲप आहे फक्त ग्रंथ संपदा. पण ते ॲप आपण घ्यायला तयार आहे. आपण नको ते ॲप मोबाईलमध्ये आपल्या. एक ॲप तर असे आहेत की ते ॲपामुळे एकेकाला आत्महत्या करायची वेळ आहे. एवढे वाईट प्रकारचे व्याप आहेत त्या ठिकाणी. ऑनलाईन गेम आपल्या मोबाईलमध्ये त्या ठिकाणी. ऑनलाईन गेम घेऊन बरेच त्या ठिकाणी लोक परेशान येतात. काही शिक्षक त्या ठिकाणी ऑनलाईन गेम घेऊन त्या ठिकाणी IPL ह्याच्यामुळं गळाफास घेऊन मरत पावले गळाफास. पण ते ॲप आम्ही घ्यायला तयार नाही. ग्रंथ संपदा नावाचे ॲप सर्व आहे त्याच्यामध्ये. सर्व पूर्ण गाथा, पूर्ण ज्ञानेश्वरी आहे त्या ॲपमध्ये. पूर्ण ज्ञानेश्वरी कुठलंही महाभारतातलं आहे. पण आम्हाला ती घ्यायला वेळच नाही. आम्ही नेमकं हेच करतो, जे करायचे ते करतच नाही. जे करणे त्याला अगोदर त्या ठिकाणी करतात. बघा, एखादी अभंग पाठ करा म्हटलं तर आमच्यानं होत नाही, पण चित्रपटाचे गाणे आपोआप पाठ होते. आणि एखादी अभंग पाठ करा म्हटलं की आमच्या डोक्याच्या वरून त्या ठिकाणी जातात. जे करायचे ते केलं पाहिजे. त्या जर मनुष्य देहाला आलाय ना, तर मनुष्य देहाचं सार्थक करायचं असलं तर एक देवाचं नामच आहे त्या ठिकाणी. दुसरं तिसरं काहीच नाही. देवाच्या नामाशिवाय तुम्ही कितीही धन कमावा त्या ठिकाणी, धन मिळवणी कोटीने सवे नाही रे लंगोटी अशी अवस्था आहे त्या ठिकाणी. कितीही धन मिळवा, कितीही, काहीच सोबत नाही. दोनच गोष्टी सोबत आहेत, एक चांगलं एक कोंगळ. संपलं, तिसरं काहीच नाही. काय घेऊन बसलं त्या ठिकाणी? आयुष्याचा काहीच भरोसा नाही. गेल्या वर्षी 7 दिवस आमच्यासोबत एक माणूस पट्टी गोळा करायला होता. आमदार त्यानं आयुष्यात नाही. काय घेऊन बसला आयुष्यात? 7 दिवस आमच्यासोबत खेळला पट्टी गोळा करण्यासाठी. आमदार आमच्या सोबत नाही त्यानं. अहो गेल्या 3 महिन्यामध्ये 18 माणसं आमच्या गावातले निघून गेले. काय आयुष्याचा भरोसा आहे? एक सुंदर लेख त्या ठिकाणी पंडित शिरोळेंनी घातलेलं होतं, अलविदा 2024 म्हणून. 18 माणसं गेली 3 महिन्यामध्ये महाराज. 18 माणसं आमच्या गावात. आणि त्याच्यातले 2-3 माणसं तर असे गेले की धक्का बसायसारखे गेले. का झालं त्या ठिकाणी? हृदयाला ते धाक लागावं अशी गेली. काय आयुष्याचा भरोसा? काहीच भरोसा नाही आयुष्याचा. म्हणून आहे तोपर्यंत त्या ठिकाणी नामाचं स्मरण, दुसरं काहीच नाही. देवाच्या नामाचं स्मरण एवढं एकच आपल्या हातात आहे तोपर्यंत. किती प्रकारचे रोग आहेत की कधी देह जाणार आहे की काहीच भरोसा नाही. इथून आम्ही घरला जातो याची शाश्वती नाही त्या ठिकाणी. हाय का शाश्वती? काहीच शाश्वती नाही. हे शरीराचे त्या ठिकाणी क्षणभंगूर शरीर आहे त्या ठिकाणी, नाशवंत शरीर आहे.
म्हणून होता होईल तेवढं देवाच्या नामाचं स्मरण. काहीच करत लागत नाही, पण किती पैसे खर्च होते देवाचं नाव घ्यायला. कोण आम्हाला 10,000 20,000 50,000 मागवले का काही देवाचं नाव घ्यायला. फुकटचं नाव आहे देवाचं. त्या ठिकाणी बसलेल्या ठिकाणी सुंदर सुंदर देवाचं नाव आहे. अमृतापेक्षा गोड देवाचं नाव आहे. त्या ठिकाणी देवाच्या नावासारखं सुंदर या जगात काहीच नाही. एवढं देवाचं नाव सुंदर आहे. आणि ते जर देवाचं नाम आपण स्मरण केलं, अखंड त्या देवाच्या नामाच्या चिंतनामध्ये राहिलं, तर काम आणि क्रोध विषय आपल्याला जवळच येत नाही. त्या ठिकाणी एवढे घातक असलेले, एवढे मारक असलेले विकार त्या ठिकाणी, त्या एवढ्या घातक आणि एवढ्या मारक असलेल्या विकारावर आपण फक्त एका देवाच्या नाम चिंतनामुळे काय करू शकतो म्हटलं तर विजय मिळू शकतो. म्हणून देवाचं नाम स्मरण करा. अत्यंत अत्यंत देवाचं नाव स्मरण करत राहा. अखंड बसताना उठताना बसल्या ठिकाणी बरेच येतं. आपल्याला टीव्ही बघायला वेळ आहे, 3-3 4-4 तास टीव्ही बघतो. बाहेर फिरायला वेळ आहे, पण देवाच्या नामाचं स्मरण करायला वेळ आहे. अहो देवाचं जेवढं जेवढं तुम्ही देवाचं नाम स्मरण कराल, तेवढं तेवढं तुमची वाचा निर्मळ होईल, तेवढं मन शुद्ध होईल, तेवढं तुमचं असलेल्या जो चलनवलन आहे त्याच्यामध्ये फरक पडेल. माझ्या मावल्या तुम्हाला सांगतो, स्वयंपाक करत असणाऱ्या देवाच्या नामाचं स्मरण करून जर स्वयंपाक केलं, तर तो स्वयंपाक खाणारा सुद्धा त्याची वृत्ती सात्विक झाल्याशिवाय राहत नाही. स्वयंपाक खाणाऱ्याची वृत्ती पालट होते, पण आपण ते करत नाही. आपण जर स्वयंपाक करत असताना देवाच्या नाम स्मरण करून स्वयंपाक केलो, तर जेवढे लोक ते स्वयंपाक तयार केलेला खात्यात, तेवढ्या लोकांची बुद्धी त्या ठिकाणी कशामुळे नाम स्मरणामुळे शुद्ध होते, सात्विक आहारामुळे शुद्ध होते. आहार सुद्धा त्या ठिकाणी सात्विक प्रकारचा घ्यावा. सात्विक आहार घेतलं तर आपल्याला त्या ठिकाणी काय होतं म्हटलं तर आयुष्यामध्ये बदल होतं. बाकीचे तामस प्रकारचा आहार काय कामाचा नाही त्या ठिकाणी. आहाराचे सुद्धा बरेच ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी माहिती थोडी माहिती सांगितली का. अवय आपल्याला ज्ञानेश्वरीचं आपण वाचन करायला तयार नाही. आज अमेरिकेला युरोपला ज्ञानेश्वरीवर त्या ठिकाणी पीएचडी करायला लोक, पीएचडी. त्या लोकांना ज्ञानेश्वरीचं महत्व कळालंय, पण आम्ही भारतातले राहून, हिंदू समाजातले राहून आम्हाला याचं महत्व कळलं. आमचं दुर्भाग्य समजावं लागलं, दुसरं काय. आज अमेरिकेमध्ये शोध चालू आहे ज्ञानेश्वरीवर, युरोपमध्ये शोध चालू आहे. पाश्चात्य देशामध्ये ज्ञानेश्वरी आवडावी लागले त्या लोकांना. त्या ज्ञानेश्वरी रात्रंदिवस तळमळ. त्यांना ही भाषा येत नसली तरी त्यांनी विश्लेषण करू शिकवल्या. पण आम्हाला सर्व अवगत आहे, सर्व आमच्या मराठीमध्ये आहे, सर्व सोपं आहे, पण आम्ही याला बघायला तयार नाही. किती दुर्भाग्य असेल आमचं त्या. का आम्ही ज्ञानेश्वरी वाचू नये. अहो मूळ माणसाला सुद्धा ज्ञान होतं ज्ञानेश्वरी वाचलं तर, मूळ माणसाला सुद्धा. एवढी ही ज्ञानेश्वरी आहे त्या ठिकाणी. जन्माचं सार्थक ज्ञानेश्वरी वाचल्यामुळे होतं. आयुष्यामध्ये आलं तर ज्ञानेश्वरी अवश्य वाचावी घे त्या ठिकाणी. तुकाराम महाराजांचा गाथा अवश्य वाचावा, हरिपाठ अवश्य करावं. हे करायचे साधन आहेत आपले. संसार करताना किती प्रयत्न करतो आपण त्या ठिकाणी. शेतामध्ये पेरल्यानंतर बसतो का घरी त्या ठिकाणी, येते आपणच म्हणून बसतो कधी. किती प्रयत्न राहतात. त्याला खुरपणं काय, औषध मारणं काय, त्याला धुंड मारणं काय. त्याला 3 महिन्याच्या पिकाला 300 वेळेस बघतो आपण. किती 300 वेळेस. आणि आयुष्याचं साधनाचं पीक आहे, आयुष्यभराचं पीक आहे. ज्ञानेश्वरी म्हटलं तर आयुष्याचं पीक आहे, आयुष्याचं पीक आहे. मग याच्याकडे किती बघावं आपण, पण बघत नाही आपण याच्याकडे. 3-4 महिन्याच्या पिकाला 300 वेळेस बघतो. मग आयुष्याचं पीक असलं तर, आयुष्याचं जर कल्याण करायचं असलं तर आम्ही याच्याकडे का बघू नये. का आम्ही ज्ञानेश्वरी वाचू नये. ज्ञानेश्वरी वाचलं तर ह्याच्यामधल्या एक एक शब्द हृदयाला भेटणार आहे त्या ठिकाणी. ज्ञान झाल्याशिवाय राहतच नाही. एवढी ज्ञानेश्वरी पवित्र ग्रंथ त्या ठिकाणी आहे. तरीही काम क्रोध पाही जयाच्या कृपेची साठवण नाही, ते कृतांताच्या ठाई माने जाते. काम आणि क्रोध. आता एक उदाहरण आपण क्रोधाचं त्या ठिकाणी. तर बराच वेळ परत आणि हरिपाठाला लक्ष. जमदाग्नी ऋषी होते आणि त्यांची रेणुका नावाची पत्नी होती. आणि त्या माऊलीचा असा नेम होता की त्या ऋषीला देवाची पूजा करण्यासाठी रोज पाणी आणायला जायचं. कुठं, नदीला. अगोदर लय अवघड होतं, नाही नदीशिवाय पाणी नव्हतं. आता घरातलं नळ फिरवाय कंटाळा येऊ.
घरातलं नळ फिरून पाणी घ्यायला कंटाळले आजच्या मामा. नदीशिवी पाणी नव्हतं अगोदर, नदीशिवी. आता घरात आलेलं नळ फिरू वाटणार, पाईप लावू वाटणार, पाईप लावा म्हणजे किती दुःख होत अगोदर. रोज तिला त्या ठिकाणी नदीला जाऊन पाणी आणावं लागत होतं. नदीला सगळं गेलं तुमच्या मागचं. किती सुख दिलं तुम्हाला देवानं. तुमच्या मागचं दळण गेलं, तुमच्या मागचं पाणी गेलं, काहीच नाही. गॅस संपले म्हटले की ह्यानंच गाडीवर घेऊन जात आहे, खांद्यावर घेऊन जाते, आणून देते आपण. घरी पाणी आहे त्या ठिकाणी. दळण संपले म्हटले की ह्यानंच गाडीवर नेते, आणते. मग एवढं देवानं तुम्हाला सुख दिले तर त्या देवाचं नाव घ्यायला काय तकलीफ. किती सुख आहे. का काम आहे ते सांगा. सर्व सर्व सुविधा. पहिलंच 25% सुद्धा काम राहिलं नाही. सिरियल बघतात बघा. सिरियल तर नक्की असू नका. सगळं सगळं त्या ठिकाणी गेले. आणि त्या माऊलीचा नेम होता की रोज नदीला जायचं, सरपाची चिंबळ करायचं. माहिती कशाची. सरपाची चिंबळ. आपण साप जरी पाहिला तर त्या वाटेने 3 दिवस जात नाही. 3 दिवस. लांब सडक असलेली सरपाची चिंबळ आणि वाळूची घागर, त्याला सुद्धा तेवढी तपश्चर्या लागते. बघू होते का सरपाची चिंबळ आणि वाळूची घागर. रोज सरपाची चिंबळ करायचं, वाळूची मोठी लट्ट घागर करायचं आणि ती घागर भरून पाणी आणून कुणाला आपल्या नवऱ्याला द्यायचं आणि नवऱ्यात असलेल्या पाण्यानं पूजा करायचं. असं रोज करायचं असलेली दिनचर्या चालू होती. बरेच दिवस झाले. आणि एके दिवशी पाणी आणाय गेल्यानंतर नेमकं असं झालं. पाणी आणाय गेल्यानंतर गंधर्व क्रीडा करत होते आणि क्रीडा करत असताना त्या रेणुकेने त्या गंधर्वाकडे पाहिलं. किती वेळ पाहिलं तर एक जास्तीत जास्त 30 सेकंद पाहिलं. आणि पाहून आपल्या कामाला लागले. त्यानं सर्पाची चिंबळी होणं गेली आणि वाळूची घागरी घेऊन 30 सेकंद पाहिलं. बराच प्रयत्न केले तिनं, बराच प्रयत्न केले. कारण पाप घडलं डोळ्याला. पाप 30 सेकंदाच्या पापाने एवढी केलेली तपश्चर्या वाया गेली. 30 सेकंदाच्या. विचार कर. आपण तर किती पाप करायला की नको नको ते प्रकारचं बघलो. टीव्ही बघणं पाप आहे, घोर पाप आहे. टीव्ही बघणं घोर पाप. आणि टीव्हीवर आपण पाहता काय चित्रपट, सिरियल, कधीच कीर्तन नाही, ग्रंथ नाही, काहीच नाही. बराच प्रयत्न केले तिनं, बराच. कोणाच गेली. सर्पाची चिंबळी होऊन गेली, वाळूची घागरी होऊन गेली. किती वेळ थांबणार माणूस. प्रयत्न करून तुम्ही एका कामाला गेलो, ते काम होणं गेल्यावर निराश झाल्यावर शेवटी घराकडे निघून येणार की का तिथेच थांबणार. किती वेळ थांबणार. 10 मिनिट, 5 मिनिट, 15 मिनिट, जास्तीत जास्त अर्धा तास, 1 तासभर प्रयत्न केलं. पण सर्पाची चिंबळी होणं गेली, वाळूची घागरी होणं गेली. नाविलाज झाला. घराकडे आली. घराकडे आल्याबरोबर जगदाग्नी ऋषीनं रेणुका मातेकडे पाहिलं. कळलं तपस्वेची तेजस्वी असतो त्या ठिकाणी. तेवढं तेज, तेवढं ज्ञान असतं त्यांच्याकडे. तेवढ्या अवस्थेला प्राप्त झालेले असते ते तपस्वी. जमदाग्नी ऋषींनी पाहिल्याबरोबर जमदाग्नी ऋषीच्या तळपायच्या मस्तकाला गेली. अत्यंत क्रोध आला जमदाग्नी ऋषीला. इतका क्रोध आला की आपण आता आपल्या पत्नीला जिवंत ठेवायचंच नाही, एवढा क्रोध आला. आणि जमदाग्नी ऋषीने आपल्या पहिल्या मुलाला सांगितलं की माईचं मुंडकं उडव. मुलानं हात जोडलं. मातृदेवो भव, पितृदेवो भव, मी मारणार नाही म्हटला. त्या मुलाला श्राप दिला, तो भस्म होऊन पडतो. मुलगा मरून गेला. दुसऱ्या मुलाला म्हटलं, त्यानेही मेला. तिसरा मुलगा आला, त्यालाही त्या ठिकाणी बसला. शेवटी परशुराम त्या ठिकाणी. आणि परशुरामाला म्हटलं माईचं मुंडकं उडव. परशुरामानं कुठल्याच प्रकारचा विचार केलेला नाही. हातामध्ये कुऱ्हाड त्या ठिकाणी घेतलं आणि माईचं असलेलं मुंडकं उडवून टाक. माईचं मुंडकं उडवलं तेव्हा जमदाग्नी ऋषीचा क्रोध त्या ठिकाणी शांत झाला. परशुराम माईचं मुंडकं उडवला, पण रडू लागला. का माय म्हणली की त्या ठिकाणी रडू लागला. लटिकेची मोकलून निधाई, रडशी ये माई लोक म्हणती झाले काय अपूर्व पाळी केली. रडू लागला. असं रडत असताना आजूबाजूचे बघा तुम्ही, गावात बी काहीतरी लोक रडाव, कुठं तर रडायचा आवाज यावा. ह्या गल्लीला जर रडायचा आवाज आहे तर कोट्यावरचे लोक इथपर्यंत येतात. लय बघा रडत असताना लोक सर्व जमले. ते रडायचा आवाज सर्व लोक गोळा झाले. का झालं परशुरामा, का झालं परशुरामा, माझी माय मेली.
कसं मेली कालच होती, सकाळीच होती. लोक बघितले, त्या कुऱ्हाडीकडे एकदा बघितले, त्या माईच्या मुंडकाकडं, धंडाकडं. अरे मेली का मारलाच म्हटले त्या ठिकाणी. कळालं ना ते मुंडक उडवलेलं कुऱ्हाडीला रक्त लागलेलं. परशुरामानं म्हटलं मारलं. मग तूच मारून तूच का रडलास? मीच मारलो, पण मीच रडलो. का बरं रडलो? की माझ्या सगळं एकलं असताना मी मारला, पण सगळं तुमच्या लोकांच्या देखत उठवा म्हणून रडला. मेलेलं माझं जीवन करणं सोपं आहे होतंय. मेलेलं माणूस कधी जीवन झालं बघितलं का? पण त्या ऋषीमध्ये तेवढी तपश्चर्याचं तेज होतं. जमदाग्नीचा ऋषीचा क्रोध शांत झाला आणि ऋषी त्या ठिकाणी परशुराम जमदाग्नी ऋषीच्या जवळ गेला आणि पायावर मस्तक ठेवला. ऋषी प्रसन्न झाला. माग काय पाहिजे ते तो म्हटलं, तुला काय पाहिजे ते माग. परशुरामाने एवढंच म्हटलं, माझे जे भाऊ मेले ते उठाव, माझी मेलेली माय उठाव, पण मला कळू देऊ नका. म्हणजे त्यांना असं कळू देऊ नका की मी त्यांना मारलो. त्यात काय म्हटलं त्या ऋषीनं? पाणी घेतलं हातामध्ये, परशुरामाच्या हातात दिलं, शिंप सगळ्यावर उठतात. ते पाणी घेतलं परशुरामानं, सर्वावर त्या ठिकाणी शिंपडलं, सर्व जिवंत झाले. मला काय सांगायचं? क्रोध क्षणाचा क्रोध परशुरामाला जमदाग्नी ऋषीला आलेला होता. आणि क्षणाचा क्रोध आलेल्यामुळे 4 मुलं, स्वतःची असलेली पत्नी एक क्षणिक क्रोधामुळे त्या ठिकाणी भस्म करण्यात आला. कशामुळे? क्षणिक क्रोधामुळे. त्यावेळेस जमदाग्नी ऋषीने ठरवलं की आजपासून आपण रागाच करायचं नाही, रागाला काढून टाकायचं. एवढं तपश्चर्या केलेला मी ऋषी, एवढं ज्ञानी, आणि क्षणिक क्रोधामुळे एवढे मला त्या ठिकाणी काय म्हटलं त्या ठिकाणी? आजपासून आपण क्रोध त्या ठिकाणी ठेवायचाच नाही म्हटलं. त्या ठिकाणी क्रोधाला काढूनच टाकायचं, बाजूलाच काढून टाकायचं. क्रोधाला जवळच येऊ द्यायचं नाही, क्रोध हा नाहीसाच करून टाकायचा म्हटला. त्या दिवशी ठरवून क्रोध त्या ठिकाणी काढून टाकला. त्या दिवशी क्रोध लई वाईट प्रकारचा क्रोध आहे, लई वाईट. त्या ठिकाणी नारदाला राग आला, झाड व्हावं लागलं कुबेरांच्या मुलांना, झाड फक्त रागाने. किती वाईट क्रोध आहे त्या ठिकाणी. एका ऋषीला राग आला, त्या ऋषीने श्राप दिलं, तर सरडा व्हावं लागलं त्या ठिकाणी. एवढा क्रोध वाईट. किती उदाहरण त्या ठिकाणी. काम आणि क्रोध एवढी वाईट विकार, एवढी वाईट विकार त्या ठिकाणी, अत्यंत वाईट प्रकारचे काम आणि क्रोध. आणि ह्या दोन्ही जर गोष्टीवर ताबा मिळवायचा असला तर फक्त एक भगवंताच्या नामाचं स्मरण, दुसरं तिसरं काही, फक्त एक भगवंताच्या नामाचं स्मरण. देवाचं नाव जर घेतलं तर आपोआप त्या ठिकाणी मन शांत होत असतं. आपण संपूर्ण जगामध्ये सुख पाहतो, पण स्वतःच्या शरीरातलं कधी सुख पाहत नाही. कधी स्वतःच्या शरीराचा आपण अनुभव घेत नाही. जगाचं पडतंय आपल्याला, जगाचं फार अमेरिकेपासूनचे त्या ठिकाणी कधी संपूर्ण भारताची कैफत, तालुक्याची, जिल्ह्याची, राष्ट्राची कैफत, पण स्वतःच्या असलेल्या शरीराची कधी काळजी घेत. कधी स्वतःच्या आत्मसुखाची प्राप्ती आपण कधी करून घेतो. आणि आत्मसुखा एवढं प्राप्ती एवढं दुसरं तिसरं काहीच लाभ नाही. स्वतःच्या आत्मसुखाचं परीक्षण आपण केलं पाहिजे. आपण सुखी तर त्या ठिकाणी संपूर्ण जग सुखी, आपण दुःखी तर जग सुखी. अरे आपल्यातलाच आपल्याला सुख प्राप्त करता येत नाही, आपण जगाला काय सुख देतो? स्वतःतलं सुख असलेलं आपल्याला स्वतःच्या हृदयामधलं सुख शोधता येत नाही, मग आपण दुसऱ्याला सुख देऊ शकतो का? जोपर्यंत आपलं स्वअनुभवाचं सुख आपण प्राप्त घेऊ शकत नाही, तोपर्यंत आपण दुसऱ्याला सुख देऊ शकत नाही. आणि हे स्वअनुभवाचं सुख जर प्राप्त करून घ्यायचं असलं तर त्याला एकच उपाय आहे, देवाचं नाम. मन शांत, सुखी, समाधानी राहायचं असलं तर देवाचं नाम. समाधान वाटत असतं त्या ठिकाणी. देवाचं नाव घेतलं की समाधान, सुख प्राप्त होत असतं. बघा तुम्ही, महागाचे असलेले त्या ठिकाणी सर्व निघून जातात. काम, क्रोध, सर्व आशा, सर्व निघून जातं माणसाचं. साधू संतांचं तेच झालेलं होतं. साधू संतांनी का थोडा प्रयत्न केले का लोकांनी सांगणार, पण त्यांनी त्या लोकांकडे लक्षच दिलं नाही. तुकाराम महाराजांनी तर कधीच लोकांकडे बघितलं नाही, स्वतःच्या सुखामध्येच केले. अहो, स्वतःच्या सुखाची तुकाराम महाराजांनी 15-15 दिवस जेवण केले नाही, पाणी पिलं नाही, फक्त विठ्ठल 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 विठ्ठल, दुसरं काहीच नाही. फक्त देवाच्या नामाचे चिंतन. तो काम आणि देह भरीला विठ्ठल, काहीच नाही, फक्त विठ्ठलाशिवाय.
एवढं सुख स्वतःचं त्या ठिकाणी एवढं प्राप्त होते का देवाचं? देव प्राप्त होण्यासाठी, देव कळण्यासाठी, देवाचं स्वरूप कळण्यासाठी प्रयत्न करावा लागतात. बघून मिळत नाही, कुठलीही सोपी गोष्ट नाही त्या ठिकाणी. एखादी मुलगा कुठला तर कलेक्टर झाला तर आपण म्हणतो कलेक्टर झाला, पण त्यानं कलेक्टर होण्याच्या मागे किती रात्र जागी केलेले असते फक्त त्या मुलाला माहित असतात. बघू कलेक्टर होणं सोपं आहे का? अहो रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून अभ्यास करावा लागते तेव्हा कलेक्टर होते. एकेका पॉइंटने त्या ठिकाणी निघून जातं, एकेका पॉइंटने. रावण फक्त 1 मार्काने गेला, 1च मार्काने. 99 मार्क होते रावणाला, 1च मार्क ते बी कामाचा मार्क. काय गरज होती रावणाला? तुकाराम महाराजांनी कुणाचंच वर्णन केलेलं नाही अभंगापती, पण रावणाची प्रॉपर्टीचं वर्णन केलं. कुणाचंच केली, पण रावणाचं केलं. काय कमी होतं रावणाकडे? 80,000 बायका, 1 लाख मुलं, 1.25 लाख नातू. अहो सर्व देव रावणाच्या घरी काम करायला होते. कसली सत्ता असेल? देवाच्या असलेल्या पाठीवर पाय ठेवून रावण सिंहासनावर बसत. एवढा ऐश्वर्य संपन्न रावण होता. पण जगाच्या मालकीनीला चोरून आणला. 99 मार्क पूर्ण होते, फक्त 1 मार्कात फेल. कामावर ताबा नसल्यामुळे, गरज नसताना सीतेला चोरून आणला. आणि सीतेला चोरून आणल्यामुळे सर्वच गेलं. मग त्या ठिकाणी सगळंच गेलं. केलेली कीर्ती निघून गेली. इंद्रदेशासारखा मुलगा गेला, कुंभकर्णासारखा भाऊ गेला, सर्व सत्ता गेली त्या ठिकाणी. रावण जर सीतेला चोरून आणला नसता तर 1 राम नाही, असे 1000 जरी राम आले तर रामाला मारू शकले. कारण तुम्ही जोपर्यंत अपराध, तुम्ही जोपर्यंत अन्याय करत नाही तोपर्यंत मारण्याला अधिकार नाही. सर्वांमध्ये बोलून होता, पण कामावर ताबा नव्हता रावणाचा. फक्त वासनेच्या आहारी गेला. नको जाऊ म्हणा वासनेच्या संगी, पाहता रावण काय. फक्त वासनेमुळे, फक्त त्या सीतेचा अभिलाष केल्यामुळे. काय गरज होती? सर्व होतं, सर्व सर्व सर्व, पण वासनेच्या आहारी गेला. म्हणून सर्व मुकावला. म्हणून एवढं काम आणि क्रोध वाईट आहे त्या ठिकाणी. नसतर काय गरज होती? गरज नसताना. म्हणून आपण सुद्धा त्या ठिकाणी जीवनामध्ये वागत असताना आपल्यापेक्षा वडीलधारे जे असतात त्याला माय म्हणायचं त्या ठिकाणी, आणि आपल्यापेक्षा लहान जे असतात त्याला बहिणच म्हणायचं. संपलं. 1 पत्नीला सोडलं तर संपूर्ण भारतातल्या असलेले माझ्या माय मावले वडील असतात. लहान असले तर माझ्या बहिणीप्रमाणे. काम आणि क्रोध संपला की संपला. सर्व निघून गेले त्या ठिकाणी. सगळ्यात घातक म्हटलं तर काम आणि क्रोध. कितीतरी ऋषीचे त्या ठिकाणी कामामुळं ऋषीवाचं आयुष्य बर्बाद झालं. कितीतरी त्या ठिकाणी ऐश्वर्य संपन्न लोकांचं आयुष्य क्रोधामुळे बर्बाद झालं. एवढे वाईट विकार काम आणि क्रोध. घातक विकार माणसाच्या हृदयामधले म्हटलं तर काम आणि क्रोध. इतके घातक विकार आहे. ह्या असलेल्या विकाराचा जर माणूस कुणी आहारी जर गेला तर तो माणूस त्या ठिकाणी अधोगतीला गेल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही. अधोगतीला. एवढे वाईट असलेले हे 2 विकार आहेत, काम आणि क्रोध. म्हणून कधीच काम आणि क्रोधाच्या आहारी जायचं नाही. कधीच. हे विकार याला त्या ठिकाणी प्रयत्न करावा लागत नाही. कालच महाराजांनी सांगितलं बघा, अभंग पाठ करा म्हटलं तर काय तर लागतं, ज्ञानेश्वरी वाचावं, पण शिव्या द्यायला काही लागतं का? आपोआप कसं येते काय माहिती. हरिपाठातला एखादी अभंग जर म्हणा म्हटलं तर त्याला भोकावं लागतं. गात्यातलं एखादी प्रमाण म्हणा म्हटलं तर भोकावं लागतं. पण हे बाकीचं काही नाही, आपोआपच त्या ठिकाणी येतात. मग हे जर सर्व निघून जा वाटलं आणि इकडं जर मन लागा वाटलं तर मग एक नामचिंतनच एक, दुसरं तिसरं काय. आणि आपल्या गावचं भाग्य आहे त्या ठिकाणी. परम भाग्य समज तुम्ही, कारण आपल्या गावाला महान रत्न त्या ठिकाणी लाभले. परम पूज्य असलेले गुरु ज्वलानंद महाराज त्या ठिकाणी आपल्या गावामध्ये त्यांचं आगमन झालं. त्यांनी सप्ताहाची सुरुवात केली. तसेच आमचे व्यासपीठ प्रमुख रमेश महाराज मोरे मेहकरकर, तसेच शिवाजी महाराज मोरे मेहकरकर त्या ठिकाणी प्रयत्न केले, रोपटं लावण्याचं काम केलं. आणि ते रोपटं आज त्या ठिकाणी गगनाला गेलं. एवढेचे रोप लावले द्वारे, आणि त्याचा वेलू गेला गगनामध्ये. भव्य आणि दिव्य सप्ताह आपल्या गावामध्ये होत्या. आपल्या गावासारखा सप्ताह या पंचकृषीमध्ये होत नाही. एवढा सुंदर सप्ताह आपल्या गावामध्ये. मी बरेच गावात गेलो, पण दुपारी गाता भजन झालं की परवचन पर्यंत काहीच राहत नाही. एकदम शांतता असते. पण आमच्या गावात नाही. अखंड म्हटलं तर अखंडच आहे, खंडच नाही. मावमावल्या सुंदर प्रकारचं भजन करतात दुपारी त्या ठिकाणी.
आणि कुणाला काही सांगायची गरज नाही. बराबर प्रत्येक जण आपापलं कार्य आपलं कार्य त्याच्यात. पहाटे 4 पासून सुरू झालेलं कार्य रात्री 2-2:30 पर्यंत थांबत नाही. आणि कुणाला सांगायची गरज नाही. बराबर त्या वेळेनुसार येऊन त्या ठिकाणी करते. काकडा झाल्यानंतर लगेच पांडुरंगाचा अभिषेक, लगेच पारायणला सुरुवात त्या ठिकाणी. पारायण संपल्याबरोबर गाथा भजन झालं की लगेच गोपाळचं भजन, लगेच प्रवचन, लगेच हरिपाठ, लगेच कीर्तन, रात्रचं भजन. सुंदर 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 त्या ठिकाणी काय 7 दिवस आपल्या आयुष्यातले म्हटलं सगळ्यात सुंदर हे 7 दिवस. वर्षामधले सगळ्यात सुंदर दिवस 7 सप्टेंबर. किती सुंदर दिवस त्या ठिकाणी. वर्षभर तर काम आहेच त्या ठिकाणी. संसार तर करावाच लागतो. संसार केले तर पर्यायच नाही. कारण हे जीवन चालवायचं म्हटलं तर संसार करावा लागतो, काम करावं लागतो, सर्व करावं लागतो. पण जितका संसार जितकं काम करावं लागतो त्याच्या 10 पट परमार्थ करावा लागतो हे आपण विसरून चालला. आपण संसार 10 पट करायला आणि परमार्थ 1 पट बी करणार. विरुद्ध करायला आपण विरुद्ध. संसार जर 1 पटीने केलं तर परमार्थ 10 पटीने करावा लागतो. तेव्हा देव त्या ठिकाणी कळतो, देवाची प्राप्ती होते, देवाच्या साधना मिळते त्या ठिकाणी, देवाजवळ जाण्याचा मार्ग त्या ठिकाणी मिळतो. देव पाहिजे असलं तर देवाला काहीच आवडत नाही. फक्त देव म्हणतो फक्त मला भाव पाहिजे, दुसरं काय लागत नाही देवाला. फक्त नामस्मरण आणि भाव. तुम्ही कशाही प्रकारची भक्ती करा, देवाला आवडते. तुम्ही देवाचं नाव जर रागाने घेतलं तर देवाला ते आवडतं. गुळ तुम्ही प्रेमानं खावा, रागाने खावा, कसे खावा, गोडच लागतो. तसं देवाचं नाव जर शिव्या देऊन जरी घेतलं तर देवाला ते आवडतच. फक्त देवाचं नाम मुखाला यावं, कुण्याही प्रकारे यावं. मग त्या ठिकाणी कशाही प्रकारे देवाचं नाम मुखाला यावं. देवाचं नाम मुखाला आले की सगळं सारखं झाल्याचं पालन त्या ठिकाणी होता. होईल तेवढा प्रयत्न आपण देवाच्या नामासाठी करा. होता होईल तेवढा. आपण किती प्रयत्न करतो संसारामध्ये. एखादी गोष्ट मिळवायची असली, एखादी साधना मिळवायची असली तर परमार्थात आपण का करतो, का करू नये आपण. त्या देवाने एवढं सुंदर शरीर आपल्याला दिलं, ज्याने दिले हात पाय, बोलायला एवढे सुंदर मुख, बघायला 2 एवढे सुंदर डोळे, हात, चालण्यासाठी पाय. त्या ठिकाणी काय कमी केले देवाने आपल्याला. सर्व 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 फुगड देवाने आपल्याला दिले सर्व. आज एक जर किडनी बायपास करायचं म्हटलं तुम्ही दवाखान्यात जाऊन बघा, 10 लाख 12 लाख रुपये खर्च आहे. 2 देवाने फुगड घेतले, किती पैसे मागितले देवाने आपल्याला त्या किडनीवर. एक दात जर काढून दुसरं बसवायचं म्हटलं तर 10,000 रुपये खर्च आहे. 32 दात देवाने दिले. किती पैसे घेतले देवाने ते 32 दात. 2 हात दिले, 2 पाय दिले चालण्यासाठी, मुख दिलं देवाच्या नामाचं स्मरण करण्यासाठी. मग का आम्ही त्या देवाचं नाव घेऊन त्या ठिकाणी त्या मुखाने नको ते बोलतो आम्ही. मग चांगलं बोला की. नको ते बोलण्यापेक्षा चांगलं बोलण्यात का वाईट आहे. देवाचं नाम चिंतन करण्यात का वाईट आहे त्या ठिकाणी. नको ते बोलण्यापेक्षा जर चांगलं बोललो, देवाच्या नामाचं चिंतन केलो, देवाच्या सानिध्यामध्ये राहिलो तर स्वतःला तर सुख मिळेल. जाऊ द्या, आपल्याला जगाचं सुख सोडण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही. जग जाऊ द्या त्या ठिकाणी. आपलं तरी बघा, स्वतःमध्ये तरी सुख बघा, स्वतःमध्ये तरी समाधान त्या ठिकाणी हुडका, स्वतः तरी आनंदी त्या ठिकाणी राहा. जगाचं जाऊ द्या त्या ठिकाणी. जगामध्ये सुख हुडकिण्याचा प्रयत्न करू नका, अगोदर स्वतःमध्ये सुख हुडका. आम्ही स्वतः समाधानी नाही. आम्ही चिडचिडपणा, भांडणपणा, मनात राग, मनात द्वेष, मनात काम, नको नको ते वाईट विकार आमच्या मनामध्ये. स्वतःमध्ये सुख आलं की आपोआप जगामध्ये सुख प्राप्त होतं. तुम्ही जेव्हा सुखी समाधानी व्हाल तेव्हा संपूर्ण जग सुखी दिसेल त्या ठिकाणी. उगू जाता जाता शेवटचा एक दृष्टांत तुम्हाला देऊन जातो. स्वतःमध्ये सुख त्या ठिकाणी. सभा दाट भरलेली होती आणि त्या सभेमध्ये कृष्ण परमात्मा बसलेला होता आणि एका बाजूला दुर्योधन होता आणि एका बाजूला धर्मराजा होता. आणि कृष्णानं सांगितलं दुर्योधनाला, उठ म्हटला, या सभेमध्ये जा आणि एक तरी चांगला माणूस माझ्याकडे घेऊन. उठला दुर्योधन. कारण मुळातच आपणच नास्तिकवादीचा, वाईट विचारायचं नाही, याला कुणाचंच बरं वाटायचं नाही. कोणतरी घर बांधलं तर त्याची स्तुती करा, पण आम्ही स्तुती करत नाही, उलट त्याच्यावर जळता. एखाद्याला नोकरी लागा, कष्ट करून पैसे दिले असतील, त्या अधिकाऱ्याला घटना सारा त्याला काय करणार, पण नोकरी तर लागल्या म्हण. पण आम्ही ते म्हणणार, एखाद्या गरीबाच्या मुलाला, एखाद्या मुलाला नोकरी लागली,
पैसे दिला असेल त्यानं 5-10 लाख रुपये आहे, त्याची एमएलएची ओळखी आहे, त्याची अरे त्याची कुठली का ओळखी लागला, नोकरी लागली, आपल्या गावचं भाग्य हे म्हण, काय फरक पडायलाय. पण आम्ही म्हणत नाही ते का पैसे पडलेले आता चांगलं झालं ना त्याचं होते. एखाद्याला घर बांधा कर त्याची तारीख, बाबा चांगलं घर बांधा, कष्टातून बांधा, असं देव तुला चांगलं बुद्धी देव म्हण. आम्ही ते म्हणा कुठून पैसे आणले की का 2 नंबर नको ते गोष्टी बोलतो आम्ही, नको ते जे बोलायचे ते बोलणं. दुर्योधन पहिलंच नास्तिक, त्याला कुणाचंच बरं वाटायचं नाही, कुणाचंच नाही, कारण त्यानं मुळातच आपणच नास्तिक होता. आपण जसं राहतो तसं जग दिसतंय, आपल्यामध्ये जग दिसते त्या ठिकाणी. जैशी जयाची अंतर्वृत्ती ते जगाते तैशी देखती, तीही विषयाची उत्पत्ती आवाज. आपण जसा तसं जग दिसते त्या ठिकाणी. दुर्योधन उठला गेला सभेमध्ये, बघू लागला. घनदाट सभा होती, 10,000 लोकांची सभा. बराच वेळ फिरला दुर्योधन, बराच वेळ फिरला त्या ठिकाणी. फिरला संपूर्ण फिरून आला. कृष्णाच्या जवळ काय म्हटला, देवा उपसस मला पाठवलास म्हटला तू. 2-3 तास मी ह्या सभेमध्ये हिंडलो. अरे एकतर चांगला माणूस आहे का म्हणला या सभेमध्ये, निश्चित दुष्ट दुर्जनाची सभा आहे, एक सुद्धा माणूस चांगला नाही म्हटलं, एक सुद्धा माणूस या सभेमध्ये चांगला नाही. एवढ्या दुष्टाची एवढ्या दुर्जनाची सभा आणि एक तरी चांगला माणूस घेऊन ये म्हटलास. बसला. मग पुन्हा धर्मराजाला म्हटलं, देवाने ह्या सभेमधून एक तरी दुष्ट माणूस काढला. सभा तेच बरं का, दुसरी नव्हती, एकच सभा होती. धर्मराजा उठला, देवाच्या पायावर मस्तक ठेवलं. इतर त्या नम्रता त्या ठिकाणी. नम्र झाला भूताने त्याने कोंडीले आनंद. नम्र व्हावं लागतं आयुष्यामध्ये, काहीतरी मिळवायचं असलं तर नम्र व्हावं लागतं. महापुरे झाडे जाती ते लव्हाळी तरती. मोठे झाडं वाहून जातात पूर आलं की, पण एक लव्हाळी इतकीच असते, तिने वाकल्यामुळे तरते, कारण तिच्यापाशी नम्रता असते. वागते तिने, लगेच पाणी आलं की, पाणी निघून गेलं की खडे होते. पण झाड दुर्योधनासारखे ताटरपणाचे, मुळा सगळं तिकडच, पार कुंकडकी बेपत्ताच राहतच नाही. नम्र व्हावं लागतं आयुष्यामध्ये, नम्र झाल्याशिवाय काही भेटत नाही. नम्र झाला भूताने त्याने कोंडीले आनंद. कुठला धर्मराजा त्या ठिकाणी देवाच्या पायावर मस्तक ठेवलं आणि बघू लागला सभा बघू. कारण धर्मराजा मुळातच त्या ठिकाणी धर्माचा होता. कधीच धर्माना आयुष्यामध्ये लबाड बोललेले नाही, कधीच. युद्धाच्या प्रसंगाच्या ठिकाणी तीही एकदा देवानं म्हटल्यावर तीही म्हणत नाही म्हटला, नरो कुंजरो एवढा शब्द वापरला. कधीच आयुष्यामध्ये आम्ही गरज नसताना लबाड बोलतो. आवराला गेलो, कोणतर फोन केलं, वाजत खेळला म्हणतो, गरजच राहत नाही, पण काबर म्हणतो की काय कळत, गरज नसताना लबाड बोलतो आम्ही, कारण तर काहीच राहत नाही. गेलो आवरातला, कोणतर फोन केलं, कुठं, वाजत खेळला. कधीच आयुष्यात एक शब्द लबाड बोलला नाही धर्माने, एक शब्द. आणि कधीच लबाड बोलू नये आयुष्यामध्ये. लबाड सुद्धा महापापामध्ये आहे, त्या ठिकाणी सांगितले शास्त्राने. लबाड बोलणं सुद्धा महापाप आहे. महापापाचे प्रकार आहेत ते बघून पाहा, तर आपण ते ओळी घेतल्यानंतर. देवाच्या पायावर मस्तक ठेवून त्या सभेमध्ये चालू लागला. बघितलं सगळे लोक धर्माला, साधू संत सज्जन, सगळे लोक सज्जन दिसले, सगळे साधू संत. काय लोक आहेत म्हटलं धर्माला. वा, माझ्यापेक्षा महान मूर्त्या, देवाच्याच मूर्त्या त्या ठिकाणी म्हटला. फिरला, सर्व सभा फिरला त्याने. जसं दुर्योधन फिरून आला, कारण 10,000 लोकांची सभा होती, त्याला बी बराच वेळ लागला. हात जोडला देवाच्या समोर, देवाच्या पायावर मस्तक ठेवलं. काय म्हटला देवा, असली सभाच बघितलेलो नाही. काय सभा म्हटला, सगळे वैराग्याच्या मूर्ती म्हटला त्या ठिकाणी. आणि एक लोकाला त्या ठिकाणी सायुज्य पद प्राप्त हो, अशी लोक सगळे सभेमध्ये. एवढी सुंदर, एवढे वैराग्यशील, एवढे धर्मनिष्ठ लोक मी आतापर्यंत आयुष्यात पाहिले. एवढे सुंदर लोक. का, कारण ह्याचा स्वभाव तसा होता. धर्म होता, धर्म तो आमच्या तुमच्यासारखा होता का, रात्री द्यायचं सकाळी मागायचं. आम्ही कागदावर दिलेले पैशाला बैमान उडालो, कुठं पाप फेडेन त्या ठिकाणी. त्या राजाने स्वप्नामध्ये राजदान दिल तर खरं करून दाखवलं जागृत अवस्थेमध्ये. दुसऱ्या दिवशी तो आल्यानंतर साधू मज देशी काय म्हणून म्हटल्यावर स्वतःला विकलं त्या ठिकाणी. अशा प्रकारची लोक होऊन गेली, म्हणून आज राम राहिले त्या ठिकाणी. धर्मराजा म्हटला, तेव्हा एक सुद्धा वाईट लोक नाही म्हटला. काय सभा,
म्हणून म्हणलं स्वतःमध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करा. आपण जसं स्वतःमध्ये सुख शोधतो तसं जग दिसतं. आपण जर सुखी असलो आनंदी असलो तर जग आनंदी, आणि आपण जर दुःखी असलो तर जग संपूर्ण दुःखी. त्या ठिकाणी संपूर्ण जग दुःखी. आपण सुखी तर जग सुखी, आपण दुःखी तर संपूर्ण जग सुखी त्या ठिकाणी. तरी हे काम क्रोध पाहिजे याच्या कृपेची साठवण नाही, ते कृतांताच्या ठाई मान जाते. हे काम क्रोध कृतांत काळाला सुद्धा त्या ठिकाणी चालू देत नाही. एक अभंग आहे बघा एकनाथ महाराजाचा, महाराजाला पाठ असेल त्या ठिकाणी. देवाशी नाडीले काम क्रोध म्हणून कामाजी कोतवाल कामाजी कोतवाल्याने नाडीले बहुत असते. हरिहराशी आबरू काढली बहीण आहे हरिहराला नाडलं कामाना, हरी आणि हाराला, विष्णूला न महादेवाला हरी आणि हार म्हटलं तर एवढा काम वाईट त्या ठिकाणी, एवढा काम वाईट. भयच नाही त्याला, कुणाचंच भय नाही कामाला. अहो देवादिकाला त्रास देणारा काम त्या ठिकाणी, एवढा काम वाईट. एकनाथ महाराजाचा मला बरोबर आहे का महाराज? परवा वाचलो. शांती ब्रह्मनिष्ठ असलेले पैठणवासी एकनाथ महाराज, त्यांचा अभाव आहे त्या ठिकाणी. एवढे असलेले काम आणि क्रोध वाईट होता, एवढे वाईट त्या ठिकाणी. अहो हरिहराला त्रास देणारा काम आणि क्रोध. भले भले तपस्वी त्या असलेल्या काम क्रोधामुळे वाया गेले, कितीही तपश्चर्या केलेले वाया गेले त्या ठिकाणी. कितीही जरी उदाहरण दिले तर कमी त्याच्यात. म्हणून काम आणि क्रोध हे काढून टाका. होता होईल तेवढा प्रयत्न करा. कुठलीही गोष्ट एकदाच जात नाही. आपल्याला कुठल्या प्रकारचे व्यसन जर लागले तर सुटायला वेळ लागतो. आपल्याला राग येत असला एकदम राग निघून जात नाही, पण थोडं थोडं तरी जात जाईल. आणि जात जाण्यासाठी देवाच्या नामाचं स्मरण आहे. त्याच्यासाठी ते सप्ताह आहे की गाव एकत्र राहावं त्या ठिकाणी, गावामध्ये शांतीचं वातावरण राहावं, सर्व वैरभाव विसरावं. दुसरं तिसरं काहीच नाही त्या ठिकाणी. एवढाच आहे त्याच्यासाठीच आहे त्या ठिकाणी की हे विकार निघून जावं, शांतता प्रदान व्हावं त्या ठिकाणी. आमच्या सुनील महाराजांनी म्हटले त्या दिवशी परिवर्तन घडावं, त्याच्यासाठीच आहे त्या ठिकाणी सप्ताहामध्ये. तरुण मुलांनी एकत्र यावं, पुढाकार घ्यावं त्या ठिकाणी. अहो घरच्यासाठी तर आपण सर्वच काम करतो, पण देवासाठी कधीतरी करून पाहावं. घरच्यासाठी तर कोणी करतं, संसारासाठी तर कोणी अंग झिजवतं, त्याला सांगावं लागायची गरजच नाही. पण परमार्थासाठी कधीतरी झिजावं, कारण परमार्थासाठी अंग झिजलं ना तर ते झिजलेलं अंग आपल्याला कामाला जातं त्या ठिकाणी. देवाचं नाम कधी आयुष्यामध्ये घेतलेलं वाया जात नाही, लक्षात ठेवा. देवाचं भजन केलेलं कधी वाया जात नाही, आणि देवाचं कार्य कुठलेही जर केलेलं कधीच आयुष्यात वाया जात नाही. कुठं का होईना फळ आल्याशिवाय, कुठं का होईना येतं म्हणजे येतच. निश्चित कामाला येतं. कशाही प्रकारे तुम्ही करा. कारण मी बरेच उदाहरणं पाहिलेले आहे त्या ठिकाणी. जन देवाचं नाम घेतलं. आमचे एक महाराज होते त्या ठिकाणी, रामायण सांगायचे बाबू महाराज गोडसूरकर म्हणून. आयुष्यभर रामायण सांगितलं त्याने. आयुष्यभर महाराज घरी आधी चहा पेलन बसलेल्या ठिकाणी राम राम म्हणत देह, बसलेल्या ठिकाणी राम राम म्हणत देह 2 मिनिटांमध्येच ह्या आयुष्याची साधना होती त्या ठिकाणी. देवाचं नाव कधीच वाया जात नाही घेतलेलं. देवाचं नाव एवढं सुंदर, एवढं गोड आहे, एवढं गोड आहे. फक्त त्याची गोडी आपल्याला लागली पाहिजे. त्याची गोडी लागली की मग आपल्याला दुसरं तिसरं काहीच आवडत नाही. आणि त्याची गोडी साधू संतांना लागलेली होती बघा, तुकाराम महाराजांना. मीठ सुद्धा कळत नाही तुकाराम महाराजाला एवढं देवाच्या नामाची गोडी लागली. काय खातो आम्ही कासया सांगते, कशासोबत काय खायला आम्हाला काहीच माहित नाही म्हटलं. मीठ हाय नाही, काहीच नाही, फक्त एक देवाच्या नामाचं चिंतन. मग ते जर सर्व करायचं असलं तर ह्या कामावर क्रोधावर विकार मिळवायचं असलं तर सप्ताह देवाच्या नामाचं स्मरण, दुसरं तिसरं काय नाही. वेळ त्या ठिकाणी झालेला आहे. जाता जाता शेवटी एवढं सांगतो, व्यसनीच्या कोणी आहारी जाऊ नका. कारण व्यसनीसारखं घातक कुठलंच नाही. कुठल्याच व्यसनीच्या आहारी जाऊ नका. आपण विचार करत नाही हो, देवाने सुंदर सुंदर शरीर दिलं, व्यसनी सुपाऱ्या खाऊन त्या ठिकाणी तोंड वापर करून घेतो. काय गरज आहे? एक व्यसन माणसाला लयाला घेऊन त्या ठिकाणी सोडतात. आणि त्या व्यसनामुळे सुद्धा काम आणि क्रोध उत्तेजना देतात. जेवढं व्यसन करतोय तेवढं काम क्रोध वाढत जातं माणसाच्या हृदयामध्ये. एवढे व्यसन वाईट येतात. सगळ्यात घातक माणूस व्यसनेच्या आहारी गेला. कधीच व्यसनेच्या आहारी जाऊ नका त्या ठिकाणी.
सुपारी खात असलं तर सोडून द्या, तोटा खात असलं तर सोडून द्या, दारू पित असलं तर सोडून द्या. त्या ठिकाणी महापाप म्हटलं तर दारूमध्ये महापापाचं वर्णन करण्यात आलेलं आहे. सोडून द्या. लई वाईट प्रकारची दारू, इतकी वाईट दारू, इतकी वाईट दारू. दारू पिणाऱ्याची कधी कोणी सुखी राहत नाही. बघा तुम्ही, दारू पिणाऱ्याची कधी मायबाप सुखी नाही, दारू पिणाऱ्याच्या कधी बायकोला सुख नाही, दारू पिणाऱ्याच्या कधी लेकरावाला सुख नाही. मायबापाला चिंता कुठे गेला असेल की, कुणाला भांडणं करायला की, बायकोला चिंता कोण्या गटारीत पडला असेल की, पोरं शाळेत गेले तर सुद्धा चिंता, आमचा बाप कुठे आहे की का नाही की. म्हणून सोडून द्या व्यसन. त्या ठिकाणी कधीच व्यसन करणे माणसांना आयुष्यामध्ये, कारण एवढं सुंदर शरीर देवाने दिले का ते व्यसन करण्यासाठी दिले. दारू प्यायचं सोडून द्या, सुपारी खायचं सोडून द्या, प्रत्येकासोबत प्रेमानं वागण्याचा प्रयत्न करा. त्या ठिकाणी जोपर्यंत आहे तोपर्यंत प्रेमानं वागा. का माहिती एका दिवशी निघून गेलो तर असं नको की आम्ही प्रेमानंच वागलो नाही आयुष्यभर. काय भरोसा नाही होते ह्याचा. परवा 2-3 माणसं निघून गेले आमचे बसवराज अप्पा मेंटे. त्या ठिकाणी विश्वास बसला नाही महाराज मला, विश्वास मोबाईलला पाहिल्यानंतर. कारण सकाळी जो माणूस जाऊन महादेवाची पूजा करून आला, अभिषेक करून आला आणि दुपारी 2-3ला निघून गेला, विश्वास बसला नाही मोबाईल मध्ये बघितलं. काय भरोसा आहे त्या देहाचा. त्या ठिकाणी आज आहे उद्या नाही. त्या ठिकाणी म्हणून आहे तोपर्यंत करा. उद्या म्हणायला नको की देवा मी हे केलो नाही ते केलो नाही. दिलंय ना देवाला आयुष्य, तोपर्यंत त्याचा साधना करून घेण्याचा प्रयत्न आहे. तोपर्यंत आनंदित राहा. कुणासोबत वाद घालू नका, भांडण करू नका, स्वतः सुखी राहा. त्या ठिकाणी सर्वांना सुख देण्याचा प्रयत्न करा. होता होईल तेवढं परमार्थाच्या कार्यामध्ये सहकार्य त्या ठिकाणी करा. शेवटी जाता आई वडिलांची सेवा करा. जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत तरी करा. गेल्यानंतर काही गेले त्या ठिकाणी आहे तोपर्यंत आई वडिलांची सेवा करा. त्या ठिकाणी आहे तोपर्यंत त्यांना काय दुसरं तिसरं काही नाही, फक्त जीव घालायचं. दुसरं काही सेवा म्हणजे काय, त्यांच्या पशी काय आपण बसत नाही. 24 तासातले 5 मिनिट तरी त्यांच्या पशी बसलं तरी बस झाला. आहे तोपर्यंत त्या ठिकाणी सेवा करा. त्या ठिकाणी पुन्हा मिळणार आहे, सगळं मिळतं आयुष्यामध्ये. मायाने बाप मिळणार, बायको सुद्धा मिळते त्या ठिकाणी. निघून गेल तर दुसरी, पण मायबाप मिळणार त्या ठिकाणी. अवघड आहे मायबाप मिळणार. सर्व मिळतं, गाडी मिळते, बंगला मिळते, सर्व साहित्य मिळतं त्या ठिकाणी. पण माय आणि बाप हे कधीच आयुष्यातून निघून गेल्यानंतर मिळणार. कितीही शोधलं तर मिळत नाही त्या ठिकाणी माया आणि बाप. म्हणून आहे तोपर्यंत सेवा करा. आहे तोपर्यंत त्या ठिकाणी करा. गेल्यानंतर गेले त्या ठिकाणी. मी तर म्हणतो गेल्यानंतर रडणं सुद्धा चुकीचं आहे. काय गरज आहे रडायची मेल्यावर. आहे तोपर्यंत सेवा केलं बस झालं. होता होईल तेवढे करायचं. गेल्यानंतर गेलं संपलं. देवाला आवडलं, देवाने घेऊन गेलं, समाधान राहायचं. आहे तोपर्यंत करायचं. म्हणून होता होईल तेवढं सर्वांसोबत चांगला वागा, सर्वांसोबत प्रेमाने वागा. असंच असला अखंड आपला असलेला सप्ताह त्या ठिकाणी चालू राहावं. सर्व गावकऱ्याचं सहकार्य त्या ठिकाणी मिळावं. सर्व गावातल्या घरातील प्रत्येक माणूस या सप्ताहामध्ये सहभाग. प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी म्हटलं तर हा सप्ताह आहे. प्रत्येक घरातला माणूस यावा. हे 7 दिवस काम सर्व बंद करावं त्या ठिकाणी. पुन्हा आहेच काम बिम करायचं. काला झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आहेच. मग परत तूर कापायचंच आहे, पुन्हा हरभरा आहेच. ते चालूच आहे, ते काही बंद नाही. पण एवढे 7 दिवस तरी सर्व गावकऱ्यांनी त्या ठिकाणी परमार्थ करावा. सर्व एकजुटीनं करावं. आणि सुंदर सुंदर प्रकारचा सप्ताह आहे. असं त्या सप्ताहाला सर्व गावकऱ्याचं लाभावं. झालेली सेवा पांडुरंग परमात्मा अखिल कोट ब्रह्मांड नायक त्याच्या चरणी समर्पण. माझे सद्गुरू त्यांच्या चरणी समर्पण. आणि माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद, तुमचा सर्व गावकऱ्याचा आशीर्वाद मला लाभला. त्यामुळे मी त्या ठिकाणी 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न केलो. मी काही महान त्या ठिकाणी प्रवचनकार नाही. तुमच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादामुळे, तुमच्या सर्वांच्या प्रेमाच्या बोलण्यामुळे मी बोलण्याचा प्रयत्न केला. मला काही तेवढं ज्ञान नाही. तुम्ही सर्व त्या ठिकाणी मायबाप आहात. प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती, मी आरती तशी दुबळा, मी काहीच नाही त्या ठिकाणी. तुम्ही महादेवाच्या मूर्ती त्या ठिकाणी आहात. ज्ञानकार लोक आहात त्या ठिकाणी. म्हणून तुमच्या सर्वांच्या असलेल्या चरणावर झालेली सेवा समर्पण करतो आणि शेवटला इथंच पूर्ण नाम देतो. 6वा दिवस कोणी येथे वर्ष 22वे अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या प्रमाणात उत्साहात आहे. गर्दी किती आहे याला महत्व नाही, गर्दी किती आहे यालाही महत्व आहे. आपल्या गावातील प्रेमानं भावनेनं लोक श्रवण करणं हेच विशेष आहे. खूप गर्दी झाली म्हणजे काही त्याला विशेष सप्ताह मोठा म्हणायचा नाही. आणि आपल्याच गावातील हरिभक्तीपरायण दत्ता महाराज ढोबळे यांनी सुंदर अशा प्रकारे सूचना प्रवचन केलेलं आहे. तरी हे काम क्रोध पाही, जयाचे कृपेची साठवण नाही, हे कृतांताची ठाई माने जाते, या विषयावर बोललेलं आहे. बरेच भक्ती, सत्संग, ज्ञान
काम क्रोध सगळे विषय झालेले आहेत. आता उद्या निर्विषय, उद्या शेव विषयच नाही कुठला आता काही बोलायला. त्यामुळे हाच विषय प्रतिपादन करायचा होता, हेही विषय गेला. जाऊ दे आता, काय तसं देवाच्या मनात येईल तसं. आणि आता आपण सत्कार म्हणून त्यांचा असा त्यांचं शारद श्रीफळ आणि ते पांडुरंग विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आपल्या गावातील नवनाथ महाराज, गोविंदराव ढोकळे, तुकाराम ढोकळे यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ या ठिकाणी प्रत्येक प्रवचनकार, कीर्तनकार, सेवाधारकांचा सत्कार करत आहेत. तरी ते स्वतः येऊन या ठिकाणी सत्कार करायचा आहे. त्याचप्रमाणे आपले या ठिकाणी यूट्यूब चॅनलचे आमचे परममित्र, परमस्नेही, अतिशय आमचा खूप संबंध आहे. आणि शिवाजी महाराज नंदवाडकर जे यूट्यूब चॅनल करतात ते आपल्या परिसरातले खूप मोठी सेवा करत आहेत. ते स्वतः लेखक आहेत, पौराणिक पुराण लिहितात. आता भागवत महाराज कोळेगावकर यांच्या जीवनचरित्रावर त्यांनी पुराण तयार केलेलं आहे. त्याचं आता ओपनिंग हौसेकर महाराजांच्या हस्ते होणार आहे पंढरपूरला, बरं का. आणि त्याचप्रमाणे ते प्राध्यापक आहेत आणि त्यांचा सुद्धा सत्कार आपले नवनाथराव ढोबळे हे करणार आहेत. तरी गुरुजी आपण इकडे यावरती आणि दोघांचा सत्कार तुम्ही करा. त्याचप्रमाणे प्रसादन झाल्यानंतर आपला कार्यक्रम संपन्न होतो. पण प्रसादन झाले की सत्कार सुद्धा कोणी बघायला थांबत नाही, म्हणून अगोदर सत्कार करून घ्या. तशाच प्रकारे शांत बसा. संध्याकाळी परमेश्वर महाराज शापूरकर यांचं कीर्तन होणार आहे. आज आणि उद्या 2 दिवस राहिलेले मोठ्या उत्साहानं करतच आहात तुम्ही, पण अजून 2 दिवस खूप आनंद घ्या. हरिपाठातला आनंद, सगळा आनंद घ्या. तोपर्यंत या ठिकाणी सत्कार पण प्रसादान चालू आहे. गडबड काय खरोखर आज मला विशेष आनंद वाटला बरं का. आपले दत्ता ढोबळे यांनी सुंदर अशा प्रकारचं प्रवचन केलं. प्रवचन करत असताना खरा प्रवचनाचा विषय या ठिकाणी मांडला. काम आणि क्रोध बरं का, हे अत्यंत वाईट असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला ते घातक आहे. हे म्हणजे वास्तविक या कारणे का सोबटा विचारिता विषय ओखटा झने विसरून या काही वाटाचा असे झाले बरं का. काय प्रेम होतं अर्जुनावर महाराज देवाचं. अर्जुना, अरे विषय एवढा वाईट आहे, एवढा वाईट आहे असं बरं का. या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचा विषय आपल्या दत्ता ढोबळे यांनी प्रतिपादन केला. खरं आपल्या गावचं भाग्य आहे महाराज, उज्ज्वल भाग्य झालं म्हणायला हरकत नाही महाराज. विशेष आनंद वाटला महाराज. आपले सुनील महाराज या ठिकाणी बघा, त्यांनी सुद्धा नववीत भक्तीबद्दल या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचा विषय प्रतिपादन केला. बिनचूक महाराज, नववीत भक्ती काय असते? श्रवणम कीर्तनम विष्णू श्रवणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास सख्य आत्मनिवेदन, अशा प्रकारच्या नववीत भक्तीचं या ठिकाणी विशेष अशा रूपाने या ठिकाणी आपल्याकडे प्रकट केलेलं आहे. त्याविषयी मला अत्यंत आनंद वाटला. सुमनताईने सुद्धा या ठिकाणी पहिल्या दिवशी चांगल्या पद्धतीचं कीर्तन या ठिकाणी केलेलं बरं का. हे कारण आपल्या गावामध्ये आता ज्ञानी माणसं या ठिकाणी जन्माला आले, ज्ञानी व्यक्ती या जन्माला आले असं म्हणायला काही हरकत नाही. मला अत्यंत विषय आनंद वाटला म्हणून मी बोलतो बरं का. वास्तविक बोलण्याचं कार्य या ठिकाणी आमच्या रमेश महाराजकडे आहे. मला आवडणार या ठिकाणी मी माईक घेऊन बोलण्याचा प्रयत्न केला. खरोखर मला अत्यंत आनंद वाटलेला मला. या तुम्ही नाही या तुम्ही त्याच्या पलीकडे तुमचं थांबतो हैदराबादला 2-4 वार समजत त्यांनी करतात. माझे 2-4-5 रेकॉर्डिंग आहेत. हॅलो गुरुजी, हॅलो. तुमच्या आपल्या गावाला युट्यूब चॅनल, आपल्या गावाच्या सर्व भाविकांचं पूर्ण विश्वामध्ये सगळ्याला
सगळे चेहरे म्हणा इथलं स्टेज सगळं दाखवलं जातं म्हणून सत्कार आहे. अजून एक काल परवा सोसायटीची निवडणूक झाली आणि गुरुजींना बिनविरोध म्हणून आणलेलं आहे. बरं काही एक धन्यवाद. चंद्रमेजे अलांछन मार्तंड जेता हे सर्वाही सदा सज्जन अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकीये द्रष्ट विजय तीर्थमणि श्री विश्वेश्वराय दान प्रसाद